अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान सगुण साकार होऊन नंदराजाच्या घरी प्रत्यक्ष प्रगट झाला। अतिशय सुंदर साजिरा असणारं रूप भगवंतानं धारण केलं। भक्तांना सुखी करण्याकरिता, त्यांना आनंद देण्याकरिता, त्यांच्यावर लीला करण्याकरिता परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे। कोण्या भक्तांच्या संगतीत येण्याकरिता देवानं सगुण रूप धारण केलं असेल तर ते भक्त आहेत जे त्यांनी भगवंताच्या प्राप्तीकरिता अट्टहास करत आहेत, भगवंताच्या प्राप्तीकरिता व्याकुळ झालेले आहेत, कासावीस झालेले आहेत। त्यांची अवस्था त्यांनी महाराज काही विलक्षण झालेली आहे। जीव त्यांनी भगवंताच्या भेटीकरिता तळमळतो आहे। भगवान का येत नाही म्हणून अतिशय दुःखी झालेले सर्वचे सर्व भक्त, त्या भक्तांना सुखी करण्याकरिता परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला। तो आल्यानंतर सर्वांनी त्याचं दर्शन घेतलेलं आहे, त्याला पाहिलेलं आहे। त्याच्या मुखकमलाला पाहिल्याबरोबर सगळ्यांच्या दुःखाची निवृत्ती झाली आणि सुखालाही सुख प्राप्त व्हावं अशी अवस्था सर्वांना प्राप्त झाली। महाराज म्हणतात दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख कशामुळे झालं असेल? पाहता श्रीमुख गोविंदाचे, त्या गोविंदाचं श्रीमुख सर्वांनी पाहिलं आणि म्हणून अशी अवस्था सर्वांना प्राप्त झाली। सुखालाही सुख व्हावं अशी स्थिती निर्माण झाली। मग त्यांना सुख देण्याकरिता यानं पुढे काय केलं? म्हणले रंगणी रांगत, रंगणी म्हणजे अंगणामध्ये रांगू लागला। रंगणी रांगत, फक्त रांगतो असं नाही, गुलगुला बोलत, गुलुगुलू त्यांनी बोलतोय यशोदा राणी बरोबर, गोपगोपा हा गोपिकांबरोबर गुलुगुलू त्यांनी संवाद करतोय, गुलगुला बोलत। आणि फक्त त्यांनी बोलतोय आणि रांगतोय असं नाही, तर तो समर्थ असणारा परमात्मा असुरांना पायाखाली मारतोय। असुर रुळत चरण तळे, रुळणं म्हणजे त्यांनी पायाखाली तुडवणं, म्हणून असुरांना त्यांनी अशा पद्धतीने पायाखाली तुडवतोय। असुर रुळत चरण तळे, एवढंच केलं का म्हणे? नाही, तो सर्वांना आपलंसं करून घेण्याकरिता, वेधून घेण्याकरिता लीला करू लागला। इतका सुंदर आहे महाराज, त्याचं सौंदर्य काय शब्दात वर्णन करून सांगा। तो शब्दांच्या पलीकडे असणारा परमात्मा, सर्व गुणांचा निधान असणारा परमात्मा, अतीव सुंदर त्यांनी परमात्मा रूप धारण करून आला आणि तो भक्तांना वेधून घेऊ लागला। त्यानं लीला केली, हातामध्ये लोण्याचा उंडा घ्यावा, तोंडाला लोणी लागलेलं असावं आणि सुंदर आईनं शृंगार त्याचा केलेला असावा। अशा अवस्थेत गोकुळामध्ये त्यानं फिरावं आणि सगळ्या गोपगोपीने त्याला पाहावं, त्याला पाहून स्वतःला विसरून जावं आणि फक्त तोच लक्षात राहावा। त्याच्या वाचून त्यांनी जग अंतकरणातून गळून पडावं। नामा म्हणे हाती लोण्याचा उंडा, गवळ नित्या तोंडा भोलली, हातात लोण्याचा उंडा, तोंडाला लोणी लागलेला आहे, ठुमक ठुमक करून चालतोय। असा असणारा कन्हैया प्रत्यक्ष गोकुळवासी लोकांनी पाहावा आणि स्वतःला त्यांनी विसरून जावं। गोपिकांनी तर त्यांनी महाराज सगळा संसारच अंतकरणातून बाहेर काढून टाकला, नव्हे त्यांचा संसार मनातून गळून पडे, आपापच संसार मनातून गळून पडला अशी अवस्था गोपगोपींना प्राप्त झाली। आणि ती दिव्य असणारी अवस्था श्री संत नामदेव महाराज आणि या अभंगाच्या माध्यमातून वर्णन करून सांगतायत। असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला। दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे, थोडक्यांची दिको दे। रंगणी रांगत, गुलगुला बोलत, असुर रुळत चरण तळी। आज काल्याचं कीर्तन आहे। काल म्हणलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची लीला वर्णन करून सांगावी। अतिशय मधुर असणारी भगवंताची लीला जी सगळ्याच वर्गांना भावते, आबाल वृद्धांना समाधान प्राप्त करून देते। लहान लेकरांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांनाच सुख देणारी, प्रेम देणारी भगवंताची लीला आहे। महाराज म्हणतात तारू भवसागरीचे, उचनीचे अधिकारी, उचनीच्या अधिकाऱ्यांचा उद्धार करणारी ही भगवंताची कथा, भगवंताचं चरित्र आहे। मग ते चरित्र सर्वांनीच अशा पद्धतीने श्रवण करावं, सर्वांनीच उच्चारण करावं, त्याचे गुणानुवाद अशा पद्धतीने गावेत, अंतकरणामध्ये त्याला त्यांनी साठवावं आणि त्याचंच होऊन राहावं, हा दिव्य असणारा त्यातला भाव आहे। श्रीमद भागवतामध्ये श्री शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षिताला साधना सांगितली। काय साधना सांगितली? श्रोतव्यादिनी राजेंद्र नृणाम संती सहस्रशः। तुला त्यांनी साधना वर्णन करून सांगतो, ऐक म्हणले। काय साधना करू महाराज? म्हणजे श्रोतव्य कीर्तितव्यस्य स्मर्तव्यस्यता भयम। श्रोतव्य, कीर्तितव्य आणि स्मर्तव्य, तीन गोष्टी वर्णन करून सांगितल्या। तू त्यांनी जर खरोखर भगवंताचा होण्याची इच्छा करत असशील, तुला जर खरंच स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल, लवकरात लवकर त्यांनी मरणाऱ्या माणसाच्या मुक्तीचा उपाय काय? राजानं प्रश्न विचारला होता, म्हणून त्याला सांगितलं तीन गोष्टी कर राजा। पहिला मुद्दा सांगितला श्रोतव्य, म्हणजे भगवंताचे गुणानुवाद तू ऐक। नंबर 2 कीर्तितव्य, म्हणजे त्याचे गुणानुवाद तू लोकांच्या समोर सांग। आणि स्मर्तव्य, त्याचं स्मरण कर। हे कीर्तनच असं साधन आहे महाराज, की एरवी तुम्ही भगवंताचं स्मरण केलं नाही केलं, पण कीर्तनात त्यांनी महाराज अशा पद्धतीने पर्वणी प्राप्त होते। आणि या कीर्तनामध्ये बाकीचं काहीच आठवत नाही। भगवंताची लीला जर आता कंबर बांधून सांगणाऱ्या माणसाला ते डोळ्यासमोर आधी आणावं लागतंय,
आणि मगच त्यांनी सांगावं लागते. महत्त्वाचा विचार आहे. एरवी जरी आपल्याला त्यांनी भगवंताचं चिंतन झालं नाही तर त्यांनी ऐकणाऱ्या लोकांना सुद्धा आणि सांगणाऱ्याला सुद्धा त्या वेळेत तरी निदान 2 तास त्याचं चिंतन डोळ्यासमोर आणावंच लागतं. कारण बसलेले लोक असतात त्यांना दुसरं काही काम नाही, ऐकणं एवढंच त्यांचं काम आहे. मग त्यांना ऐकावंच लागतं. आता नाईलाज असतो ऐका, ते काही कानात बोळे थोडेच घालून बसणार आहेत. त्यांच्या नाही म्हटलं तरी कानावर शब्द येणारच आहेत. मग शब्द कानावर आल्यानंतर त्यांनी बरोबर त्यांना ते आत्मसात करावे लागतील. श्रोतव्य ऐकावंच लागेल, कीर्तितव्य मग सांगणाऱ्यानं सांगावं लागेल. मी जर निस्ता येऊन उभा राहिलो 2 तास मुका तर तुम्हाला काय वाटेल, हा मुका महाराज कुठून आणला? महत्त्वाचा विचार आहे ना, बोललंच पाहिजे ना. म्हणून कीर्तितव्य सांगितलं पाहिजे, म्हणून तुम्ही ऐकलं पाहिजे, सांगणाऱ्यानं सांगितलं पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचा विचार, दोघांनी पण सांगून आणि ऐकून स्मर्तव्य, त्याचं स्मरण केलं पाहिजे. म्हणजे हे साधन आहे. भगवंताची कथा, भगवंताचं चरित्र हे भगवंताच्या स्मरणाचं साधन आहे. म्हणून जग त्यांनी बाजूला करून टाकावं, जगातले सगळे घटक बाजूला करून टाकावेत. मोठ्यातलं मोठं त्यांनी आपल्या दृष्टीने काय असेल ते सुद्धा सहज बाजूला करावं आणि सगळ्यात मोठं भगवंताला समजावं. आणि मग भगवंताचे गुणानुवाद ऐकावेत. तेव्हा ते गुणानुवाद अंतःकरणात प्रवेश करतील, तेव्हा त्याच्याविषयी प्रेम, आदर, उत्सुकता त्यांनी अशा पद्धतीने निर्माण होईल. जेव्हा भगवानच त्यांनी श्रेष्ठ आहे अशी भावना अंतःकरणात निर्माण होईल त्यावेळेला. कारण काय होतं, आपण जगामध्ये त्यांनी वावरत असतो, संसारात त्यांनी वावरत असतो. संसार सारखा करण्याकरिता फार परिश्रम करावे लागतात महाराज. ते माकडाचं उदाहरण लहानपणी आम्हाला ते मांजरांचं आणि माकडाचं उदाहरण सांगितलं जायचं. म्हणजे लोणी त्यांनी मांजरांचं भांडण सुरू झालं लोण्यावरून. मग आता ते लोणी त्यांनी 2 मांजरांना सारखं करून द्यायचं आणि मध्यस्थी झालं माकड. ते म्हणलं मी वाटण्या करून देतो. मग त्यानं तो तराजू लावला, तराजूमध्ये 2 गोळे त्यांनी लोण्याचे 2 बाजूला ठेवले. आता ते मांजरांना द्यायचे, पण एक तराजूचं पारडं खाली गेलं. अरे माकड म्हणजे तर खाली गेलं, आता काय करायचं, थोडं सारखं करण्याकरिता यातलं खाऊन घेतो. मग त्यातलं थोडं खाल्लं, पण दुसरं खाली गेलं. अरे हे आता हे खाली गेलं, मग त्यातलं त्यांनी लोणी खायला सुरुवात केली. असं करता करता सगळं लोणी माकडानेच खाऊन घेतलं. मला काय सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, संसार सुद्धा असाच आहे महाराज. इकडचं पारडं सावरायला गेलं, इकडचं खाली जातं, इकडचं सावरलं, इकडचं खाली जातं. किती दैन्य आहे महाराज, केवढी दैन्य अवस्था निर्माण होते. म्हणून त्यांनी या संसारामध्ये दैन्यच आहे. याचं मन राख, त्याचं मन राख, याच्यासारखा वाग, त्याच्यासारखा वाग. बायकोसारखं वागायला गेलं आईला राग येतो, आईसारखं वागायला गेलं बायकोला राग येतो, भावासारखं वागायला लागलं मेवण्याला राग येतो, मेवण्यासारखं वागायला लागलं भावबंधांना वाईट वाटतं. अरे काय, किती दिवस लोकांच्या तालावर नाचायचं. पण या सगळ्या लोकांच्या तालावर नाचता नाचता कधीतरी थकल्यासारखं सुद्धा व्हावं ना. पण एवढा जर थकवा खरोखर संसाराच्या माध्यमातून आला असेल तर माझं औषध कामाला येईल तुम्हाला. काय औषध आहे? एकच औषध आहे, श्रोतव्य, कीर्तितव्य आणि स्मर्तव्य. फार महत्त्वाचा विचार. भगवंताचे गुणानुवाद ऐकावेत, भगवंताचे गुणानुवाद गावेत आणि भगवंताचं स्मरण करावं. थकवा जाणवणारच नाही महाराज. भगवंताचं प्रेम एवढं त्यांनी अशा पद्धतीने श्रेष्ठ आहे की जे त्यांनी विसर पाडणार आहे. हा विसर अतिशय महत्त्वाचा आहे. हा संसार ताप देणारच आहे महाराज. कुठपर्यंत ताप देईल? जोपर्यंत त्याचा विसर पडणार नाही तोपर्यंत. या संसाराचा नाश करता येत नाही. नाश करणं हे क्रियेने त्यांनी करावं लागतो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, नाश करण्याकरिता क्रियेची गरज असते. संसाराचा काय नाश कराल तुम्ही? काय बुलडोजर आणाल का आणखी काय त्यांनी साहित्य आणाल आणि संसार घालवाल? कसं काय घालवता येईल? घालवता येणार नाही. मग दुसरा उपाय आहे महाराज. काय उपाय? म्हणे ज्ञान प्राप्त करून घ्या. ज्ञानानं संसाराचा बाध होईल. नाश होणं वेगळं आणि बाध होणं वेगळं. बाध हा ज्ञानानं होत असतो आणि बाध हा मिथ्या पदार्थाचा होत असतो. म्हणून संसाराला मिथ्या आधी समजावं लागेल. रज्जू सर्पाकार भासले जगदंबर किंवा वेदांताचा सिद्धांत जर पाहायचं ठरलं तर श्री व्यासदेवाने तो सिद्धांत जगाच्या समोर अर्ध्या श्लोकात सांगितला. ते म्हणतात, हे श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्म सत्य आहे, हा जगत मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मरूप आहे. हा वेदांताचा सिद्धांत आहे. सिद्धांत त्याला म्हणावं ज्याचा कधी त्यांनी बाध होत नाही. अबाधित असतो तो सिद्धांत असतो. आणि ज्याचा बाध होतो ते त्यांनी आपलं मत असतं महाराज. आपलं मत बाधित होऊ शकतं, आपलं मत खंडित होऊ शकतं, पण सिद्धांत कधी बाधित होत नाही, सिद्धांत कधी खंडित होत नाही. मग काय सिद्धांत आहे? ब्रह्म सत्य आहे हा सिद्धांत आहे. दिसणारं जगत हे मिथ्या आहे हा सिद्धांत आहे आणि जीव हा ब्रह्मरूप आहे हा सिद्धांत आहे. म्हणून सिद्धांतिक सौद्धांतिक जर गोष्ट पाहायची ठरली तर ती अशाच पद्धतीने पाहावी लागेल. म्हणून जगताचा बाध करता येतो. पण जरी जगताचा बाध झाला तरी सुद्धा ज्ञानी महापुरुष त्या जगतामध्ये व्यवहार करत राहतात. मग ज्ञानी झाला म्हणजे त्याच्या व्यवहारांमध्ये सुखदुःख त्यांनी घालवता येतं त्याला असं नाही. किती मोठा ज्ञानी जरी झाला तरी सुखदुःखाची हेलकावी त्याला येतच असतात. फार महत्त्वाचा विचार. त्या हेलकाव्यांना सामोरं जावंच लागतं. ज्ञानी झाला आणि त्याने एखाद्या विस्तवावर पाय दिला म्हणजे काय त्याला चटका बसणार नाही का? बसणारच महाराज.
तो जाणून पाय द्या, अजाणतेपणाने पाय द्या, कसाही द्या, विस्तवाचा चटका बसणारच आहे. मग तो किती मोठा ज्ञानी असला तरी चटका बसणार. तुकोबारायांच्या अंगावरती शिवबा कासाराच्या पत्नीने उकळतं पाणी ओतलं होतं. चटका बसला की नाही? बसला चटका. चटका बसल्याबरोबर काय झालं तो पुढचा मुद्दा आहे. पण चटका बसला ही महत्वाची गोष्ट. ते म्हणले जळे माझी काया लागला वनवा, धावरे केशवा पा माय बापा, पेटली सकळ कांती रोमावळी. तुकोबारायांचे शब्द आहेत. म्हणजे अर्थी जळे माझी काया म्हणतात त्या अर्थी चटका बसला. तुकोबाराय ज्ञानी नव्हते का? होते ना. पण चटका तर बसला म्हणजे ज्ञानी जरी झाला तरी त्याला संसारातली हेलकावी सहनच करावे लागतात. तुम्ही जर बारकाईनं ऐकत असाल चिंतन तर खरंच लक्षपूर्वक ऐका. संसाराचा नाश करता येत नाही, संसाराचा बाध करता येतो. याचा बाध केला तरी पण सुखदुःख मात्र भोगावं लागतंच. मग बाध करून तरी काय होईल? बाधित अनुवृत्तीनं व्यवहार होतील फक्त. तो त्याला लिप्त होणार नाही. जसं कमळाचं पान त्याने पाण्यात राहतं पण ओलं होत नाही, तसं तो संसारात राहतो. त्याशी पुत्र म्हणे माझा पिता, पत्नी म्हणे माझा भरता, शिष्य म्हणे गुरु तत्वता, परितो त्या परता वर्तत असे. असं कदाचित होऊ शकेल, पण त्याला सुखदुःख मात्र भोगावं लागेल. मग या सुखदुःखाला त्यांनी जर घालवायचंच असलं तर काय केलं पाहिजे? नाश करून जमणार नाही, बाध करूनही जमत नाही. याचा विसर पडला पाहिजे, याचा विसर पडला पाहिजे. हा विसर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत हे दुःख जाणारच नाही, तोपर्यंत ही पीडा जाणारच नाही महाराज. मग विसर कशानं पडेल हा महत्त्वाचा विचार आहे. तो विसर फक्त भगवंताच्या चिंतनानं पडेल. महत्त्वाची गोष्ट. तुकोबाराय म्हणतात देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशिराजा कळवाले. याचा विसर पडला पाहिजे. विसर जर कशानं पडेल तर फक्त प्रेमानं पडतो महाराज. प्रेम एक असं त्यांनी साधन आहे जे जगाचा विसर पाडणार आहे. म्हणून त्यांनी विसर पडला पाहिजे जगताचा. आणि प्रेमानं विसर पडतो. कशाच्या प्रेमानं? जगाच्या प्रेमानं. जगाचं प्रेम क्षणभंगूर आहे महाराज. हे जगातले लोक आपल्यावर प्रेम करतात असं आपल्याला वाटतं, पण ते खरोखर प्रेम करत नाहीत. ते त्यांच्या स्वार्थानं आपल्यावर प्रेम करतात. बायको फार प्रेम करताना दिसते, मुलं फार प्रेम करताना दिसतात, पण त्यांचं प्रेम कधी कधी उघडं पाडण्याकरिता देव सुद्धा रोग पाठवून देतो. कोरोनासारखा आला ना महाराज, सगळ्यांचं प्रेम उघडं पाडलं. ते प्रेत सुद्धा ताब्यात घेतले नाहीत लोकांनी. खरं सांगतो मी तुम्हाला, त्याची चैन उघडू दिली नाही. काही लोकांनी घेतले ताब्यात, पण ते कागदात होते ना प्लास्टिकच्या, ते म्हणले ते कागद तसाच राहू दे, चैन उघडू नका. का बरं? आमच्याकडे आलं मग काय करायचं? हा महत्त्वाचा विचार आहे. प्रेम मला सांगायचं हे स्वार्थानं भरलेलं. आपल्या जीवावर आलं की सगळं प्रेम संपून जातं महाराज. फार महत्त्वाची गोष्ट आहे. एकच जगामध्ये प्रेम करणार आहे तो म्हणजे परमात्मा. त्याच्याशिवाय दुसरा कोणी प्रेम करू शकत नाही. म्हणून भगवंतावर प्रेम केलं पाहिजे. तोच प्रेम देऊ शकतो. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. साधू संतांनी त्याच्याकडे प्रेम मागितलं महाराज. म्हणून गात जागा प्रेम मागा विठ्ठला. म्हणून त्यांनी भगवंताकडे प्रेम मागितलं. तोच एक प्रेम देणारा परमात्मा आहे. प्रेमच असं साधन आहे जे विसर पाडणार आहे. म्हणून गोपाळांना गोपिकांना भगवंताचं प्रेम प्राप्त झालं. आणि त्या प्रेमानं जर काय झालं असेल तर विसरल्या कामधंदा, सगळंच विसरून गेलं महाराज. सासू सासऱ्याची नाही मर्यादा, काहीच त्यांनी शिल्लक राहिलं नाही. सगळं जग संपून गेलं महाराज. हे आपुलियाचा विसर भोळा, आपुलियाचा विसर भोळा, आपुलियाचा विसर भोळा, आपुलियाचा विसर भोळा. गोविंद कळा कवतुके, गोविंद कळा कवतुके, गोविंद कळा कवतुके. देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी. आपुलियाचा विसर भोळा, स्वतःचाच विसर पडला. गोविंदू कळा कवतुके. गोविंदू म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा आणि कळा म्हणजे गुणानुवाद. म्हणून कौतुकानं भगवंताचे गुणानुवादच सांगत राहिले. स्वतःचा विसरच पडून गेला. त्या बाजाराला निघाल्या होत्या. दुडीवरी दुडी गवळणी, साते निघाल्या. गवळणी गोरस म्हणू विसरल्या. गोरस म्हणायचंच विसरल्या. गोविंदू घ्या कुणी, दामोदरू घ्या गे, तव तव हसती मथुरे जागे. गोविंदू घ्या कुणी, दामोदरू घ्या गे. गोविंद घ्या, दामोदर घ्या, माधव घ्या असंच म्हणू लागल्या. स्वतःचा विसरच पडला माणूस. स्वतःचा विसर पडला आणि आपल्याजवळ जे आहे त्याचा सुद्धा विसर पडला. फार महत्त्वाची गोष्ट आहे.
म्हणून त्यांनी विसर पडला की खऱ्या समाधानापर्यंत जाता येतं. तीच समाधी आहे महाराज. म्हणून भगवंताचं चरित्रच हे प्राप्त करून देऊ शकतं. महापुरुषांना हे कळालं. ते काही सामान्य नाहीत महाराज. त्यांनी अट्टहास केलेला आहे, तपश्चर्या केलेली आहे, ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे. ज्ञानाच्या प्राप्तीनं मोक्षापर्यंत गेलेलं आहे. ज्ञान हे साधन आहे आणि मोक्ष हे साध्य आहे. ज्ञानाच्या माध्यमातून मोक्षापर्यंत जाता येतं. परमार्थ का करायचा असं जर प्रश्न कोणी विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे मोक्ष प्राप्त करून घेण्याकरिता. लोकांना मोक्ष कळतच नाही महाराज कशाला म्हणतात. मोक्षाची व्याख्या जर शास्त्रीय परिभाषेत सांगायची ठरली तर शास्त्र असं म्हणतं कारण सवर्तमान जगताची निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती याला मोक्ष असं म्हणतात. हे नाही कळालं तर त्याच्यापेक्षा सोपं सांगतो. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती याला मोक्ष असं म्हणतात. मोक्ष शब्दाचा अर्थ काय होतो? आपला जन्म झाला ना सगळ्यांचा, हा जन्म कशाकरिता झाला असा प्रश्न आपल्या मनात कधीच आला नाही. येतच नाही तो स्वाभाविकपणे. तो कोणीतरी निर्माण करावा लागतो, मग लोक त्याच्यावर विचार करतात. लोकांचा स्वभावच आहे. पण आपण का जन्माला आलो याचा विचार करत नाहीत लोक. मग ते मानून घेतात. मी कशाला जन्माला आलो? मी ज्यांच्या घरी जन्माला आलो त्या आईबापाचा मला सांभाळ करायचा आहे. ज्या कुळात जन्माला आलो त्या कुळाच्या मर्यादा मला पाळायच्यात. मग थोडं मोठं झालं की मला शाळेत शिक्षण पूर्ण करायचं आणि उच्च शिक्षण प्राप्त करून घ्यायचं. मग ते शिक्षण प्राप्त करून घेतल्यानंतर मला चांगल्या कंपनीमध्ये कुठेतरी नोकरी चांगलं पॅकेज प्राप्त करून घ्यायचं. म्हणजे मला पगार चांगला मिळाला पाहिजे. मग तो पगार चांगला टार्गेट सांगतो मी फक्त तुम्हाला. तो पगार चांगला मिळाल्यानंतर मग मला चांगली बायको मिळाली पाहिजे. बघा बरं लोकांचं मनातला भाव काय असतो. त्यांना वाटतं याच्याकरिता मी जन्माला आलेलो आहे. मग चांगली बायको झाली की मग चांगली मुलं मला झाली पाहिजे. एक नाही तर दोनच झाले पाहिजे. जास्त झाले की मग घोटाळा होत असतो असं त्यांना वाटतं. हा महत्त्वाचा विचार आहे. मरू द्या, हिंदू धर्माचं काय झालं तरी चालेल. तुम्ही एकावरच आहे आता हळूहळू. आणि असं करता करता धर्म संपून टाका तुमचा. तो त्यांनी मला संपणारच आहे अशाच पद्धतीने. लोक त्याच्यावर त्याच मुळावर उठलेले आहेत. म्हणून त्यांनी मला 2 लेकरं त्यांनी व्हावेत. मग त्या लेकरांचं पण चांगल्या शाळेमध्ये शिक्षण झालं पाहिजे. मग ते लेकरं मोठे झाले पाहिजेत. मग त्यांना पण चांगली त्यांनी नोकरी मिळाली पाहिजे. मग त्यांना पण चांगली त्यांनी बायको करून दिली पाहिजे. मग परत नातवंड झाली पाहिजे. बघा बरं, हे नातवंड झाली पाहिजे. नातवंड झाले की मग नातवंड सांभाळले पाहिजेत, खेळवले पाहिजेत मांडीवर, अंगावर, खांद्यावर. मग ते पण शाळेत घातले पाहिजे. मग गाडी चालवताना आली तरी असं करून का होईना पण नातवाला शाळेपर्यंत नेलं पाहिजे. मग परत घरी माझी जबाबदारी आहे ती. मी नातवाला सांभाळणं माझी जबाबदारी आहे. मी ते केलंच पाहिजे. मग तो ते करतोच महाराज. त्याला काही झालं तरी तो करतोच. आणि असं करता करता एक दिवशी मरतो. काय पुरुषार्थ आहे याच्यात? लेकरं होणं म्हणजे पुरुषार्थ आहे का? बायको करणं म्हणजे पुरुषार्थ आहे? लेकरू झालं म्हणजे काय कौतुकाची गोष्ट आहे? ते गटारात तोंड घालून फिरते की नाही जनावर महाराज? ते तुमच्याकडे आहे की नाही मला माहीत नाही. त्याला त्यांनी एका वेळेला 12 पिल्लं होतात. किती? 12 होतात. आणि दरवर्षी 12 होतात. त्याने कोणाला पुरुषार्थ सांगायचा मला 12 झाले? आपल्याला 1 नाही तर 2 होतं. कौतुकानं माणसं त्यांनी त्यात याच्याकरिता थोडेच आपण जन्माला आलो. याच्याकरिता आपला जन्म झाला नाही. आपला जन्म झाला असेल कशाकरिता? मोक्ष मिळवण्याकरिता. काय आहे मोक्ष? मोक्ष म्हणजे जन्म मरणाची परंपरा संपवण्याकरिता. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरापड येण्याची त्यातला च काढायचा नाही. हा च अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून जन्म आपला झाला फक्त त्याने मोक्ष मिळवण्याकरिता. लोकांना समजतं मोक्षाशी काही घेणं देणं नाही महाराज. अंगात मुसमुस असते, सगळ्या गोष्टी मुबलक असतात. धन संपत्ती मान मर्तबा जर सगळ्या गोष्टी असल्या की लोक मोक्षाचा, देवाचा, धर्माचा, संतांचा, शास्त्रांचा काही विचार करत नाहीत महाराज. त्याचे 5 बोटं तुपात असते. त्याला काय गरज आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करायची? तो त्याचा विचारच करत नाही महाराज. पण त्याला ते कळू येईल अंतकाळी प्राणपर्यायणाची वेळ. ते कळेल. आता नाही कळणार, वेळ आल्यानंतर कळेल. ज्यांच्याकरिता जीवन खर्च केलं ते मरायची वाट पाहतात ना त्यावेळेला कळेल. ज्यांच्याकरता जीवन खर्च केलं ते लाथा घालतात ना, ते खरोखर त्यांनी जन्म ज्यांच्याकरता घातला ना तेच त्यांनी म्हातारपणाला कोपऱ्यात घालून कोसतात आणि लाथा मारतात महाराज. आणि भामटे सांगत नाहीत लोकांच्या समोर. जाकली मूठ 1.25 लाखाची असते. बऱ्याच ठिकाणी धिंगाणा असतो घरोघर. आपण म्हणतो आपलेच आहेत, कोणासमोर सांगायचं? सांगतील तरी कसे बिनलाजे? महत्त्वाची गोष्ट आहे. मग जन्म त्यांच्याकरता घातलेला असतो. याच्याकरता आपण जन्माला आलो आणि त्यांचा मार खाऊन मेलो. याच्याकरता नाही जन्म झाला. कारण सहवर्तमान जगताची निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घेण्याकरिता आपण जन्माला आलेलो आहोत. का आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती करून घेण्याकरिता आपण याला मोक्ष असं म्हणतात. मोक्षाकरिता आपण जन्माला आलो. जन्म अभावता प्राप्त करून घेण्याकरिता आपला जन्म झाला. म्हणून त्यांनी मनुष्य देहीचे ज्ञान विशेष जाण त्याहुनी सर्वश्रेष्ठ मनुष्य शरीर आहे. आणि त्या मनुष्य देहातलं ज्ञान अतिशय विशेष आहे. ते मोक्ष प्राप्तीकरिता त्यांनी प्राप्त लावलं पाहिजे. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून साधू संतांनी अट्टहास केला आणि अट्टहास करून तपश्चर्या केली. साधू संतांचा संग केला आणि त्या संगतीमधून त्यांनी तद्विधी प्रणिपातेन
परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानिनस्तत्वदर्शिना. मग ते तत्वदर्शी महापुरुष ज्ञान प्राप्त करून देतात. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा कुरुठा ते तसेवा हाची दारवंटा. ते स्वाधीन करी सुभटा वळंगुनी तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे. अगरवता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले सांगतील पुशिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. अशा ओव्या ज्ञानोबऱ्यांचे पाहून घ्या. मग तो त्यांनी बोध संपन्न होतो आणि बोधानं मुक्त होतो. असे महापुरुष मुक्त झाले म्हणजे द्वैत घालून त्यांनी अद्वैत स्थितीला प्राप्त झाले. पण अद्वैताला जरी प्राप्त झाले असले तरी समाधानाला मात्र प्राप्त झाले नाहीत. त्यांना समाधानाची उर्मी मात्र पोटात शिल्लक राहिलीच. गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर, ते म्हणायचे द्वैतातून अद्वैतात गेल्यानंतर स्थिरता प्राप्त होते म्हणजे जन्म मरणाची परंपरा थांबते पण समाधान प्राप्त होत नाही. मग समाधानाच्या प्राप्तीकरिता काय केलं पाहिजे? समाधानाच्या प्राप्तीकरिता अद्वैतातून पुन्हा द्वैतात आलं पाहिजे. म्हणजे ब्रह्मज्ञान जरी प्राप्त झालं असलं तरी त्याला बाजूला सरून परत त्याने द्वैतात आलं पाहिजे. भगवंताला डोळ्यासमोर उभं करण्याचा अट्टहास केला पाहिजे. महाराज म्हणतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. या ब्रह्मज्ञानानं सगळं दुःख संपून गेलं आणि परमानंदाची प्राप्ती झाली म्हणजे मोक्ष स्वरूपाची प्राप्ती झाली. दुःख कायमस्वरूपीचं गेलं आणि सुख कायमस्वरूपी त्यांनी प्राप्त झालं. स्वतःचं स्वरूपच आहे सुख याची जाणीव झाली. पण सुखरूपता त्यांनी अशा पद्धतीने प्राप्त झाली. मोक्ष प्राप्त झाला पण नको वाटला. ते म्हणले मोक्षपदे तुच्छ केले या कारणे. कशाकरिता? आम्हा जन्म घेणे युगायुगी. का जन्म घ्यायचा? विटे ऐसे सुख नो हे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी. हे आवीट असणारं सुख आहे भगवंताच्या भक्तीचं आणि ती भक्ती प्राप्त करून घेण्याकरिता परत जन्माला यायचं त्यांनी म्हटले. म्हणून त्यांनी दुःख गेलेलं आहे, सुख प्राप्त झालेलं आहे पण भक्ती करण्याची उर्मी निर्माण झाली. अभेदोनी भेद राखियाला अंगी वाढावया जगी प्रेमसुख. जगामध्ये प्रेमसुख वाढण्याकरिता अभेद स्थितीला जाऊन सुद्धा भेद शिल्लक ठेवला. वास्तव अभेद आणि कल्पित भेदाचा स्वीकार करून भगवंताचं भजन करू लागले. भगवंताने त्या भजनानं प्रसन्न झाला. जे ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर भजन करतात देव त्यांच्यावर विशेष कृपा करतो. ज्ञानोबऱ्यांची ओवी देतो. ते म्हणतात, यावरही पार्था जो माझे या भजनिया सता तया ते मी माथा मुकुट करी. यावरी म्हणजे ज्ञान झाल्यानंतर सुद्धा जो माझं भजन करतो, ज्याला काहीच काम शिल्लक राहिलं नाही तरी पण माझं भजन करतो, ज्याला मोक्ष प्राप्त झाला तरी पण माझं भजन करतो, तया ते मी माथा मुकुट करी. त्याला मस्तकावरचा मुकुटच मी करतो. म्हणून ज्ञानी असणारे महापुरुष तपश्चर्या करतात. त्यांच्यासमोर परमात्मा प्रगट झाला. काय पाहिजे? कशा करतात? तुम्ही तपश्चर्या करत आहात. काय कारण आहे तपश्चर्या करणं? तुम्हाला काय मिळवायचं? ते म्हणजे काहीच मिळवायचं राहिलं नाही. कृतकृत्यता आहे. कृतकृत्य शब्दाचा अर्थ होतो जे प्राप्त करून घेतलं असता जगातलं काहीच प्राप्त करून घेण्याचं शिल्लक राहत नाही, त्याला कृतकृत्य अवस्था असं म्हणावं. अशी कृतकृत्य स्थिती निर्माण झाली. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. अशी स्थिती प्राप्त झालेली आहे. मग का तपश्चर्या करता? म्हणे काय नाही, आमच्या पोटात उर्मी निर्माण झालेली आहे. तुझ्याबरोबर त्यांनी क्रीडा करण्याची. तू आला पाहिजे, सगुण साकार झाला पाहिजे, आमच्यावर बोलला पाहिजे, आम्हाला दिसला पाहिजे, खेळला पाहिजे, आमच्यावर जेवला पाहिजे, उड्या मारल्या पाहिजे, बागडलं पाहिजे. तुझी संगती प्राप्त करून घ्यायची त्याच्याकरिता अट्टहास चालला देवा. वा. देव म्हणला मला पण तुमच्यासारखेच हवे होते. बरेच देवाकडे जाणारे असतात महाराज. देवाच्या समोर जाऊन रडतात. देव सांगायला लागला त्यांना, तुम्हाला बरेच येतात आणि माझ्यासमोर रडतात. पण खंत करण्याचा मुद्दा असा आहे, ते रडणारे माझ्याकरिता रडत नाहीत, संसार मिळवण्याकरिता रडतात. म्हणून देवाकडून काहीतरी मागण्याकरिता लोक देवासमोर जाऊन रडतात, देवा मला हे प्राप्त करून दे. महत्त्वाचा विचार आहे. पण देवाकरताच रडतात ना, ते फार भाग्यवान आहेत. कोणी देवाकरता रडायला मोकळं नाही महाराज. तुम्हीच सापडले, माझ्याकरता रडता. मी येणार आहे, मी तुम्हाला भेटण्याकरिता. कुठे येणार आहेस? द्वापारयुगाच्या शेवटी त्यांनी व्रजभूमीमध्ये मी प्रत्यक्ष प्रगट होणार आहे, तुम्ही तिथे या. हे त्यांनी दुःखाची निवृत्ती करून सुखी झालेले महापुरुष, मोक्ष स्वरूपाची प्राप्ती झालेले महापुरुष आणि पुन्हा अवतार घेऊन आले त्या गोकुळामध्ये, व्रजभूमीमध्ये, वृंदावनामध्ये. कोणी गोपाळ झालं, गोपिका झालं, गोमाता झालं, वृक्ष झालं, पक्षी झाले, वानरं झाले. अशा अनेक रूपांनी त्यांनी अशा पद्धतीने ते प्रगट झाले आणि भगवंताची वाट पाहू लागले. ते त्यांनी सर्वजण देव येणाऱ्या आशेनं त्यांनी आलेले होते. सर्वांच्या अंतकणात भाव होता, देव येणार आहे, आपल्याला दिसणार आहे, आपल्याशी बोलणार आहे, आपल्यावर खेळणार आहे, आपल्यावर जेवणार आहे. असे सगळे स्वप्न मनामध्ये पाहिले होते आणि बराच काळ त्यांनी होत चालला होता आणि तरी पण परमात्मा येत नव्हता. ते म्हणले, देवा लागला उशीर पतित पावना, गेलासी वचना विसरोनिया. विसरलास की काय देवा? आम्हाला सगळ्यांना वचन दिलंस आणि मी येणार आहे, मी येणार आहे त्यांनी म्हणत राहिलास आणि अजून पण येत नाही. तुझ्याकरिता आम्ही येऊन थांबलेलो आहोत आणि तू काय येत नाही सांग.
व्याकुळता निर्माण झाली, वाट पाहू लागले. कीर्तनकार थोडासा उशिरा आला की संयोजकांच्या बत्त्या पेटतात महाराज. मग ते सारखे वाट पाहतात. त्यांना वाटतं आता तरी गाडी येईल, मग तरी गाडी येईल, काहीतरी संपर्क तरी होईल, कुठपर्यंत आले ते तरी कळेल. असं त्यांनी महाराज सारखं मनामध्ये वाटत राहतो. तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कासाविस्ता असते संयोजक लोकांची. मग सामान्य कीर्तनकार यायचं म्हणलं तरी संयोजक एवढी वाट पाहतात. मग जगाचा मालक यायचा म्हणल्यावर किती वाट पाहावी लागेल, महत्त्वाचा विचार आहे. म्हणून सगळेच गोकुळ असे लोक वाट पाहत होते देव येत नाही म्हणून. पण वाट पाहण्याची सुद्धा पराकाष्ठा झाली. वाट पाहून पाहून थकले तरी पण भगवान येत नाही. मग व्याकुळ झाले. आणि व्याकुळ झाले, फक्त व्याकुळ झाले असं नाही, भगवान दिसत नाही, प्रगट होत नाही म्हणून दुःखी झाले. मला फार दुःख अंतकरणाला वाटायला लागलं. यानं आपल्याला शब्द दिला मी येतो तरी पण अजून आला नाही. फार दुःखी झाले. त्यांचं ते दुःख भगवंतानं जाणलं. कोण दुःखी झालं माहिती आहे? ज्याने दुःखाची निवृत्ती केली होती, ज्यांना सुखाची प्राप्ती झाली होती, ते भगवंताच्या दर्शनाकरिता पुन्हा जन्म घेऊन आले आणि आता भगवान येत नाही म्हणून परत दुःखी झाले. मग देवानं त्यांचं दुःख जाणलं आणि जाणून विचार केला आता गेलं पाहिजे. पण काय कोणत्या निमित्तानं जावं म्हणून निमित्त करून येत असतो परमात्मा. त्यानं पाहिलं पृथ्वीवर पापाचा भार झालेला आहे. पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली, विनंती करते मला वाचवा. ब्रह्मदेवानं भगवंताचं स्तवन केलं क्षीरसमुद्रामध्ये जाऊन. मग भगवंतानं तीच संधी साधली आणि आकाशवाणीद्वारे सांगितलं देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गायी भक्त ब्राह्मणांचा, गोमातेचा, भक्तांचा छळ होऊ लागला. लोकांना आता ब्राह्मणांची ॲलर्जी झाली महाराज. लोकांना ब्राह्मण नकोत. ब्राह्मणांच्या विरोधात षडयंत्र लोक त्यांनी करतात. इतके त्यांनी ब्राह्मणांच्या विरोधात त्यांनी संघटनाच तयार केल्यात ब्राह्मणांना खाली बसवण्याकरता. ब्राह्मणांना त्यांनी अशा पद्धतीनं ब्राह्मण नकोच याकरिता त्यांनी संघटना तयार करून आहेत लोक महाराज. आणि संघटनांना सुद्धा महापुरुषांची नावं दिलेत. लक्षात घ्या मी काय सांगतो ते. महापुरुषांच्या नावाखाली संघटना चालवतात आणि ब्राह्मणांचा फक्त त्यांनी अशा पद्धतीने अवमान करतात. त्यानं गोमाता नको आहे. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. एक एक शब्द त्यांनी महाराज त्या दरिद्री लोकांचे ऐकायला मिळतात. त्यानं गोमांस खायला आवडतं महाराज. असं आहे. ते म्हणतात तुमचा हिंदू तुमची आई विकतो म्हणून आम्हाला मधुर असणारं गोमांस खायला मिळतं. लाज वाटायला पाहिजे हे लोकांच्या समोर त्यांनी बोलायला. म्हणून गोमांस त्यांनी मधुर म्हणतात आणि मधुर म्हणून गाय कापून खातात. का बरं कापून खातात गाय? आपण देतो गाय म्हणून कापतात. उगच कसं काय कापतील महाराज? कापणाऱ्याला दोष लागेल तेव्हा लागेल. तो दोष सगळ्यात आधी त्यांनी देणाऱ्याला लागतो. म्हणून त्यांनी गाय जर खाटकाला आपण दिली तर आपल्याला दोष आहे महाराज त्याचा. हे प्राप्त आहे, कर्मप्राप्त म्हणून बोलतोय. त्याच्या शब्द आले ना, रक्षील ब्राह्मण गायी भक्त. गायीचा शब्द आलाच ना महाराज. गो गावो विश्वस्य मातरा. गाय ही विश्वाची आई आहे महाराज. म्हणून त्यांनी गोमाता अतिशय महत्त्वाची आहे, ब्राह्मण महत्त्वाचा आहे आणि भक्त महत्त्वाचे आहेत. अरे भक्त आहेत म्हणून तर परमार्थ होतो. तुमची पत्रिका मी आता वाचली. 61 वर्षापासून हे चालू आहे. किती? 61 वर्षापासून अविरतपणे हे चालू आहे. अरे हे भक्त जर नसते ते कसं काय चाललं असतं? महत्त्वाचा विचार आहे. हे त्यांनी भोळे भाबडे सगळे एकत्र येतात, प्रेमानं त्यांनी एवढा उत्सव करतात, एवढा सुंदर मंडप दिला, एवढी सुंदर सिस्टीम लावली, एवढं सुंदर डेकोरेशन त्यांनी केलं, एवढी सगळी माणसं एकत्र आली. हे काय आहे? हे सगळे भक्त करतात म्हणून होतं. बोटं घालणार ते कुठेही बोटं घालतात. ज्यांना काड्याच करायच्या, खलबत्ती कोटायची ते त्यांच्याही कुटतात महाराज. ते म्हणतात यांना काय अक्कल आहे, यांना काही कामं नाहीत म्हणून हे टाळकुटीत बसले असं म्हणणारे पण त्यांनी जन्मात. त्यांचे कर्मदरिद्री आहेत महाराज. ते त्यांचं कोणत्या तरी जन्मातलं पापच उफाळून येतं. मग त्यांच्या तोंडातून असे शब्द बाहेर पडतात. त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं पाहिजे, पण त्यांचं सांगितलं पण पाहिजे लोकांच्यामध्ये. कारण कीर्तन कथा म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान असतं. ज्याच्या मापाला बसतं त्याला बरोबर मापात बसतं महाराज ते. मग मापाचे कपडे त्यांनी असले पाहिजे दुकानामध्ये सगळ्यांच्या. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी ब्राह्मणाचा छळ, गोमातेचं छळ आणि भक्तांचा छळ झालं की देवाला यावं लागतं. देवाने सांगितलं देवकीच्या घरी मी येणार आहे. देवकी कंसाची चुलत बहीण आहे. तिचा विवाह त्यांनी वसुदेवाबरोबर करून दिला. विवाहात विघ्न आलं, हिच्याच पोटी आठवा येऊन तुला मारील कंसा. कंसानं देवकीला मारहाण करायला सुरुवात केली. वसुदेवानं हात पकडला, 4 नीतीच्या गोष्टी त्याला सांगितल्या. मग त्यानं बंदीखान्यात टाकलं वसुदेव देवकीला. यथाकाल 6 लेकरं देवकीला झाली. 6चे 6 कंसानं मारले. 7वा गर्भ प्रगट झाला. तो योगमायेनं पळवला, रोहिणीच्या गर्भात नेऊन स्थापन केला. लोक म्हणायचे बावलं तर हे की फेटा बांधून येतात आणि कंबर बांधून लोकांना काही सांगायला सुरुवात करतात. इकडचा गर्भ काढला आणि तिकडे नेऊन घातला. अरे विज्ञानानं जेव्हा तुम्हाला सिद्ध करून दाखवलं ना टेस्ट ट्यूब बेबी, मग तुमच्या आता लक्षात आलं की हो असं होऊ शकतं बरं का. इकडे गर्भ तयार होतो, इकडे नेऊन पोहोचवता येतो. हे जसं विज्ञानानं सिद्ध केली मग लोक मान्य करतात.
असू दे, मला ते सांगण्यात का वेळ नाही ना. म्हणून त्यांनी बलराम प्रगट झाला भाद्रपद शुद्ध षष्टीला. त्यानंतर अष्टमगर्भ रूपानं परमात्मा प्रगट होणार आहे. आधी वसुदेवाच्या हृदयात प्रवेश केला देवानं. वसुदेवाच्या हृदयातून देवकीच्या हृदयामध्ये प्रवेश केला. देवकीचं तेज वाढू लागलं. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य. कंसाचे हृदय जळत असे. कंस त्यांनी व्याकुळ झाला. 9 मास त्यांनी पूर्ण झाले. श्रावण महिना आला. देवदेवता स्तुती करू लागल्या. गर्भस्तुती. वद्य पक्ष आला. अष्टमी तिथी आली. बुधवारचा दिवस आला. रोहिणी नक्षत्र आलं. ग्रह नक्षत्र भगवंताला अनुकूल झाले. रात्रीचे 12 वाजले. लख असणारा प्रकाश कारागृहामध्ये पडला. त्या प्रकाशाने दिव्य असणारी आकृती धारण केली. 8 वर्षाची चतुर्भुज असणारी मूर्ती भगवंताची प्रगट झाली. वसुदेव देवकी बरोबर भगवंतानं संवाद केला. बालरूप धारण केलं. वसुदेवानं भगवंताला उचललं. बंधनं गळाली. टोपलीत देवाला घातलं. डोक्यावर घेतलं. रस्त्यानं चालू लागले. धो पाऊस त्यांनी पडू लागला. यमुनेला पूर आला. पुरात प्रवेश केला. भगवंतानं चरणस्पर्श केला. यमुना दुभंगली. पलीकडच्या काठाला गेले. यशोदा राणीच्या समोर कन्या प्रकट झाली होती. आपला पुत्र तिथे ठेवला. कन्याबरोबर घेतली. पुन्हा कारागृहात आले. कन्येनं आकांत केला. कंस तिला मारण्याकरिता आला. हातातून निसटली. त्याला सांगितलं, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे. कंस भयभीत झाला. इकडे परमात्मा प्रगट झाल्याची बातमी गोकुळवासी लोकांना कळाली. सगळे गोकुळवासी लोक आनंदी झाले. महाराज, नंदराजाची बहीण आहे सुनंदा. ही सुनंदा आणि यशोदा राणीची सेवा करण्याकरिता यशोदेची ननंद आहे. महाराज, ननंद म्हणजे काय कळतं ना तुम्हाला? जिला आपल्या भावाच्या भावजाईच्या संसारात असतो आनंद, त्याला म्हणतात ननंद. अशी ननंद होती महाराज. ती सेवा करण्याकरिता आली होती. आणि म्हणून त्यांनी महाराज ती भल्या पहाटे जागी झाली. खिडकीतून डोकावून पाहिलं. नीलबण्यासारखा चमकणारा कन्हैया तिला दिसला. घाई यशोदेकडे गेली. वहिनी जाग्या व्हा, तुम्हाला मुलगा झाला. यशोदा राणीला आनंद झाला. आता त्यांनी सुनंदा नंदराजाला सांगण्याकरिता निघाली. नंदराज भल्या पहाटे गोमातेची सेवा करत होते. जन्मभर गोमातेची सेवा केली म्हणून गोपाळ रूपानं परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. आणि आता मात्र त्यांनी महाराज फार आनंद झाला. सुनंदा सांगू लागली, गवळण म्हणती गवळ निलान पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळ निला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळ निलान पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळ निला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढे ताटी वाटी सुंट भरणे. एक धावी एकी पुढे ताटी वाटी सुंट. एक धावी एकी पुढे ताटी वाटी सुंट भरणे. एक धावी एकी पुढे ताटी वाटी सुंट भरणे. गवळण म्हणती गवळ निलान पुत्र झाला यशोदेला. 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 गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. यशोदेला मुलगा झाला. सगळ्या गावात बातमी पसरली वाऱ्यासारखी. माउथ पब्लिसिटी याला म्हणतात. तोंडोतोंडी प्रचार. तिनं तिला सांगितलं. सगळ्या गावात बातमी पसरलेली आहे. सगळेजण वाटच पाहत होते देव येण्याची. सगळ्यांना त्यांनी मनात विचार होता यशोदेला पुत्र व्हावा आणि परमात्मा तिच्या घरी प्रत्यक्ष प्रगट व्हावा. सगळ्यांच्याच पोटात आस होते. तुम्हाला लोकांना काही स्वप्न पडलं होतं की यशोदेला मुलगा होईल आणि तोच देव असेल असं होतंच महाराज. साधू संत घरी आले होते नंदराजाच्या. आणि घरी आल्यानंतर सगळ्यांनी अशा पद्धतीनं भजन केलं, पूजन केलं. बलरामाचं प्राकट्य झालं होतं. तो बलराम जन्माला आला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. बलरामानं जन्मल्याबरोबर डोळेच उघडले नाहीत. हे बाळ डोळे का उघडत नाही म्हणून त्या संतांच्या समोर नेलं. त्यांनी पाहिलं, अरे बाळ काय सामान्य नाही. मग हा प्रत्यक्ष शेषनारायणाचा अवतार आहे. आणि शेषनारायण म्हणजे भगवान विष्णू परमात्म्याचं त्यांनी आसन आहे. त्याच्यावर भगवान पहुडलेला आहे. ज्या अर्थी भगवंताचं आसन इथं आलेलं आहे त्या अर्थी आसनावर बसणारा सुद्धा इथं येणारच आहे. कीर्तनकार येण्याच्या आधी आसन टाकून ठेवलं जातं. कीर्तनकार आल्यावर आसन येत नाही. आसन आधी असतं, मग त्याच्यावर कीर्तनकार उभा राहतो. तसा बलराम आधी आला म्हणजे आसन आधी आलेलं आहे. आसनावर बसणारा इथंच येणार आहे. गोकुळामध्ये कुठे आला पाहिजे म्हणजे आमचा जो राजा आहे नंद राजा, याला बऱ्याच काळापर्यंत त्यांनी संतती नाही. यशोदा राणीला संतती नाही. त्यांना संतती व्हावी. काय केलं पाहिजे? त्या संत पुरुषांनी सांगितलं, असं करा, सगळ्या आबालवृद्धांनी त्यांनी निर्जला एकादशीचं व्रत करा. म्हणजे दर 15 दिवसाची एकादशी निर्जला धरायची.
पाण्याचा थेंब सुद्धा घ्या, एक दिवशी प्रयोग करून बघा काय होतं ते. कुठं त्रास होतो, कुठं पक्षी जमा होतात आणि कोणकोणते जमा होतात आणि कुठं काव काव करतात हे कळेल आपोआपच. पाण्याचा थेंब सुद्धा पोटात नाही गेल्यावर. एवढी त्यांनी महाराज लहान लेकरांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांनी निर्जला एकादशी केली. 23 निर्जला एकादशी केल्या म्हणतात, एवढ्या केल्या. त्याचा परिणाम त्यांनी प्रत्येकाच्या मनात एकच भाव होता, राजाला मुलगा व्हावा आणि परमात्मा त्याच्या घरी प्रत्यक्ष प्रगट व्हावं, एवढीच आस होती. त्याचा परिणाम काय झाला तर यशोदा राणी गर्भवती झाली. सर्वांना आनंद झाला. प्रत्येकाला वाटायचं मी तपश्चर्या केली आणि देवानं माझं गारणं ऐकलं, आपल्या राजाला मुलगा होणार आहे. सगळे वाट पाहत होते. यशोदेच्या प्रसूतीचा काळ जवळ आला होता. सर्वजण त्यांनी महाराज वाट पाहत होते आणि सगळ्यांना बातमी पसरली, सर्वांना बातमी कळाली, यशोदेला मुलगा झाला. आनंद विभोर झाले, देव प्रगट झाला. सर्वांना ठामपणे विश्वास अंतकरणात आहे. सगळेजण वाटच पाहत होते आणि भगवान प्रगट झाला हे कळताच त्यांनी महाराज सगळेजण देवाला पाहण्याकरिता निघाले. नटून थटून शृंगार करून खेळणा पाळणा सुंठवडा वस्त्र आभूषण हे सगळंची सगळं घेऊन भगवंताला पाहण्याकरिता आले. नंदराजा नंदा घरी झाली दाटी, त्याच्या घरी दाटी झाली. 4 दरवाजे नंद भवनाला आहेत. सगळ्या दरवाजांमधून लोकांची त्यांनी आवक सुरू झाली. देवाला पाळण्यामध्ये घातलेला आहे. सगळेजण भगवंताला पाहण्याकरिता आले आहेत. नंदोत्सव सुरू झालेला आहे. बधाई हो सर्वजण त्यांनी म्हणतात. नंद घरा नंद भयो रे, जय जय कन्हैया लाल की. कन्हैया त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला म्हणून सर्व आनंदानं भगवंताला पाहू लागले. एवढं सुख गोकुळ असे लोकांना झालं, काय वर्णन करून सांगावं, शब्दात सांगता येत नाही. देवाचं श्रीमुख सर्व लोकांनी पाळण्यात असणाऱ्या कन्हैयाला त्यांनी पाहिलं आणि त्याला पाहून त्यांनी महाराज सगळ्यांच्या अंतकरणात दुःख होतं ना, भगवान का येत नाही, अजून कसा दिसत नाही, अजून का बरं प्रगट होत नाही, अजून कसा त्याचा अवतार होत नाही, अजून कसा तो आपल्या समोर येत नाही, अशी दृढ भावना अंतकरणात निर्माण झाली होती आणि त्यांना दुःख अंतकरणात निर्माण झालं होतं. भगवंताचं मुख पाहिल्याबरोबर काय झालं, नामदेव महाराज वर्णन करून सांग. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे रंग निरागत गुळगुळा बोलत, रंग निरागत गुळगुळा बोलत. पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे रंग निरागत गुळगुळा बोलत, रंग निरागत गुळगुळा बोलत. हे दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, पाहता श्रीमुख गोविंदाचे. जे आधीच दुःख घालून सुखी झालेले महापुरुष होते ते अवतार घेऊन गोकुळामध्ये आले होते. भगवंताची वाट पाहत होते. भगवान येत नाही म्हणून सर्वांना दुःख झालं होतं. आता काय झालं, भगवंताला सर्वांनी पाहिलं. त्याचं श्रीमुख पाहिल्याबरोबर चमत्कार झाला. सगळं दुःख निघून गेलं आणि पूर्वीचं सुख झालेलं होतं त्या सुखालाही सुख प्राप्त झालं. दुःखाची निवृत्ती, दुःख गेलं. सुखाचे ते सुख, पाहता श्रीमुख गोविंदाचे. भगवंताला पाहिलं. सर्वजण आनंद विभोर झाले. किती सुख झालं असेल. महाराज म्हणतात गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेख. अंतपार त्याला राहिला नाही. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. काय केलं, सुख व्यक्त करण्याकरिता गुढ्या तोरणे करीती कथा गाती गाणे. गुढ्या उभारल्या, तोरणं लावली, कथा करू लागली, गाणी गाऊ लागली. तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे. या गोविंदाने सर्वांना छंद लावून वेधून घेतला महाराज. त्याला पाहून सर्वजण स्वतःला विसरून गेले. अशी अवस्था सर्व लोकांना त्यांनी प्राप्त झाली. इकडं गोकुळवासी लोकांना सुख झालं पण कंसाला मात्र फार दुःख झालं.
त्या कंसानं भगवंताला मारण्याकरिता षडयंत्र सुरू केलं. त्यानं पुतनाबाईला पाठवून दिलं. चतुर्दशीला पुतना भगवंताला मारण्याकरिता आली. भगवंतानं पुतनेचा उद्धार करून टाकला महाराज. हा शोषिली पुतना येणे मोहिले लेकरू आळीनं संडे बाप रखुमादेवीवर ज्ञानबराय वर्णन करून सांगतात. म्हणून त्यांनी पुतनेचा उद्धार भगवंतानं केला. विशाल काय असणारी पुतना तिचं स्तनपान भगवान करू लागला. विष घेऊन आली होती. सामुंच मुंच आलं मी ती प्रभाशिनी सोड सोड म्हणू लागली. दोनदा म्हणली सोड. हे दोनदा सोड म्हणण्याचं कारण हे लोकातल्या बंधनातून सोडून परलोकातल्या बंधनातून सोड देवा, माझी मुक्तता करून टाक असं म्हणत होती. ती काय सामान्य नव्हती. ती बलीची कन्या रत्नमाला होती. तिनं गतजन्मातच बांधून घेतलं होतं देवाला, म्हणून तर ती पुतना होऊन आली होती. भगवंताने तिचं सगळं त्यांनी चरित्र बारकाईनं पाहिले. कोण आहे, कुठून आली, कशाकरिता आली, का आली, काय करण्याकरिता आली, सगळ्या गोष्टी भगवंताला कळाल्या. पण विष घेऊन आली ती देवाला मारण्याकरिता. देवानं आधी विष पिऊन घेतलं. खरंच प्रेमपाना फुटला. प्रेमपानाही प्राशन करून घेतला. मग तो प्रेमपाना प्राशन केल्यानंतर तिचे प्राण ओढायला सुरुवात केली. मग मात्र घाबरली. मूळ स्वरूपात आली. आधी फार सुंदर रूप धारण करून आली होती. आता अकराळ विकराळ असताना रूप धारण केलं. आरडाओरडा करू लागली. बाहेर पडू लागली. घराच्या धाडकन जमिनीवर पडली. तिचा निपात झाला. भगवंताने तिचा उद्धार करून टाकला. तिला कैवल्य मोक्ष दिला महाराज. माझं ज्ञानोबराय सांगतात, तुवा सनकाधिकाचे निमाने सायुज्य सौरसुदी दिला पुतने, जी विषाचे स्तनपाने मारू आली. विष घेऊन मारायला आली होती. तिचा उद्धार केला. विशाल काय होती महाराज. गोपाळाने भगवंताला खाली उतरवलं. तिच्या छातीवर वक्षस्थलावर होता. स्तनाला चिकटला होता. गोचडासारखा काही केला निघतच नव्हता. मग ओढून त्याने आणला खाली. यशोदेनं हृदयाला लावला. आलाबाला घेऊ लागली. माझं बाळ वाचलं म्हणली. इकडे पुतणीचे तुकडे तुकडे केले. पेटून दिली. 6 महिने जळत होती. आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे. पण तिचा सुगंध येत होता. नामा म्हणे दिला अग्नी सुगंध नमाये गगने, गगनात सुगंध मावे ना एवढा सुगंध तिचा दरवळा. प्रेत जाळल्यानंतर खराब वास येतो महाराज. पण पुतना जाळलीने तेवढा सुगंध आला. त्याचं कारण भगवंताचा संग तिला अशा पद्धतीने झाला. तिचा सुगंध दरवळू लागला. हा महत्त्व देवाचा स्वभाव आहे महाराज. त्याच्या संगतीत आलेले त्यांनी महाराज सगळे घालवले. सगळे घालवणे शेवटी अहंकार घालवला. कंस म्हणजे अहंकार आहे. जोपर्यंत आपला अहंकार जिवंत आहे ना तोपर्यंत जन्म मरणाची परंपरा जाणार नाही महाराज. अहंकार पायाखाली तोडावा लागेल. अहंकार म्हणजे स्वतःचं तयार केलेलं अस्तित्व. मी अमुक आहे ही भावना. ती भावना त्यांनी फार घातक असते महाराज. तिला सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. तिला मान हवा असतो. तिला प्रतिष्ठा हवी असते. तिला वैभव हवं असतं. तिला संपत्ती हवी असते. तिला सगळ्या गोष्टी हव्या असतात. कोणाला? मी म्हणजे अहंकार. अहंकार म्हणजे कंस आहे महाराज. कंस एकाएकी जायचा नाही. हा घालवण्याकरिता फार घालवावे लागले. देवाला आधी पुतना मारवले. पुतना म्हणजे अविद्या घालवावी लागली. अविद्या गेल्याशिवाय अहंकार कसा जाईल. आधी अविद्या घालवली. त्याच्यानंतर महाबळ नावाचा असुर आला. तो ब्राह्मणाच्या रूपात आला. तो कपट स्वरूप आहे महाराज. कपटिया महाबळबटा दिले पिढेदान तो त्यांनी घालवला. याच्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने शकटासुर आला. तो भोगमय प्रवृत्ती आहे ती त्यांनी भगवंतानं घालवली. त्याच्यानंतर तृणावर्त नावाचा असुर आला. तो त्यांनी रजतमाचं प्रतीक आहे भगवंतानं घालवला. त्याच्यानंतर वत्सासुर आला. तो मोहाचं प्रतीक आहे भगवंतानं घालवला. त्याच्यानंतर त्यांनी बगासुर आला. हा दंभाचं प्रतीक आहे भगवंतानं घालवला. त्याच्यानंतर आघासुर आला. हा पापाचं प्रतीक आहे भगवंतानं घालवला. असे अनेक भगवंतानं घालवले. मग शेवटी कंस घालवला. कंस म्हणजे अहंकार. त्याच्या आधी एवढे घालवावे लागतात. तसा अहंकार जाईल कसा महाराज. तशी पुतना त्यांनी भगवंतानं मारले. देवाला खाली उतरवलं. फार समाधान त्यांनी यशोदेला वाटलं. माझं बाळ त्यांनी वाचलं. फार भयंकर असणारी त्यांनी राक्षसी आली होती. मग अनेक प्रकाराने त्याची दृष्ट काढायला लागली पुतना. ती मैया यशोदा तिनं त्यांनी बायका दृष्ट काढतात ना बाळाला दृष्ट लागल्यावर. मीठ घेतात, उतरून टाकतात, काहीतरी पुटपुट करतात. काय मंत्र असतात मला माहीत नाहीत. पण ते म्हणतात महाराज काहीतरी. आपल्याला माहीत नाही काय म्हणतात त्या. नाही तर हांडा तरी घेतात. त्याच्यात कागद भरतात. ते पेटून देतात. असं काहीतरी करतात. बऱ्याच प्रकारानं यशोदा माईनं त्यांनी अनेक प्रकाराने दृष्ट काढली बाळाची. पुतना आली होती. मग काय करावं. यशोदा राणीनं कन्हैयाची दृष्ट काढायला सुरुवात केली. गोशाळेत दिली. 18 श्लोक आहेत बालरक्षा स्तोत्राचे भागवतामध्ये. 18 श्लोक आहेत. जर आपल्या बाळाला दृष्ट लागत असेल आणि कशानंच निघत नसेल तर गायीची शेपटी हातात घ्यायची आणि ते 18 श्लोक म्हणत 18 वेळेला शेपटी बाळावरून उतरवायची. तो हे काय बावळटपणा सांगायला लागला कीर्तनात. अरे भागवतात लिहिलेलं आहे. माझ्या मनाचं थोडंच सांगतो. आता कीर्तनकारावर केस करायला लागले लोक. ते म्हणतात ते काही सांगतात. काही सांगतात. आधी प्रमाण सांगितलं पाहिजे. माझ्याकडे बालरक्षा स्तोत्र आहे भागवतामध्ये. पण 18 वेळेला बालरक्षा स्तोत्रातले मंत्र म्हणून शेपटी नाही जर ते लक्षात राहील तर ओम नमो भगवते वासुदेव म्हणायचं आणि 18 वेळेला शेपटी उतरवायची. आणि ते नाही लक्षात राहिलं आपण वारकरी आहोत रामकृष्णारी म्हणायचं आणि ती शेपटी त्यांनी गायची उतरवायची 18 वेळेला. पथ्य फक्त एकच पाळायचं. गाय गावरान असली पाहिजे.
नाही तर जर्सीची गोष्ट जर्सीची जर शेपटी ना रोग होईल ना बाळाला एखादा महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून दृष्ट त्यांनी काढली का नाही याची. याच्यानंतर महाबळ भट आला. भगवंतानं त्याची फजिती करून टाकली. तो त्यांनी जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले, ढुंगणाचे. तो कंसाच्या समोर गेला, जाऊ नकोस. कंस काय ऐकणाऱ्यासारखा त्यांनी नव्हता. या कंसानं अनेक असुर त्यांनी पाठवले. भगवंतानं सर्व मुक्तिपंथाला पाठवले. काग बगरी ठा मारली बाळपणी, अवघी दैत्य खाणी बुडविली. साऱ्या दैत्यांची खानच भगवंतानं अशा पद्धतीने घालवली. नामदेव महाराज वर्णन करून सांगतात, यानं आगासुर बगासुर मारेला गो, याने आगासुर बगासुर मारेला, येणे आगासुर बगासुर मारल्या तो, येणे आगासुर बगासुर मारल्या तो, येणे आगासुर बगासुर मारेला गो, याने आगासुर बगासुर मारेला गो, येणे आगासुर बगासुर मारल्या गो, येणे आगासुर बगासुर मारल्या. हे बळीला पाताळात घातल्या गो, बळीला पाताळात घातला, बळीला पाताळात घातल्या गो, बळीला पाताळात घातला. येणे आगासुर बगासुर मारेला गो, याने आगासुर बगासुर मारेला गो, आगासुर बगासुर मारेला गो, याने आगासुर बगासुर मारेला गो, येणे आगासुर बगासुर मारल्या 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 गो. आगासुर बगासुर मारल्यान गो, यानं आगासुर बगासुर मारल्यान गो, बलीनं पातालात घातल्यान गो, बलीनं पातालात घातल्यान गो, यानं आगासुर बगासुर मारल्यान गो, यानं आगासुर बगासुर मारल्यान गो, आगासुर बगासुर मारल्यान गो, यानं आगासुर बगासुर मारल्यान गो. नामदेव महाराजांची कोकणी गवळण आहे, कोकणी भाषेतली गवळण आहे. आगासुर मारला, बगासुर मारला, धेनुकासुर मारला, रिठासूर मारला, व्योमासूर मारला. अनेक प्रकारचे असुर भगवान त्यांनी मारू लागले. एवढंच करतो का म्हणले नाही. हा त्यांनी भक्तांना आनंद देऊ लागला. आनंद देण्याकरिता काय करू लागला, यशोदेच्या अंगणामध्ये रांगू लागला. रांगता रांगता असुरांना मारू लागला आणि पुन्हा यशोदेबरोबर त्यांनी गुलू गुलू बोलू लागला. महाराज वर्णन करून सांग. रंगणी रांगात गुलगुला बोला, रंगणी रांगात गुलगुला बोला, रंगणी रांगात गुलगुला बोला, रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरण तळी. हा जो अभंग आहे ना 3 चरणांचा आहे आणि त्याचे 2 चरण झाले. आता तिसरं केव्हाही होऊ शकतं. चिंता करायचं काय. तुम्हाला दिलासा यावं म्हणून सांगितलं. किती चरणांचा? 3 चरणाचा. 2 झालेले आहेत, 1 होण्याच्या तोंडावर आलेलं आहे महाराज. आता याच्यानंतर कधी पण होऊ शकतं, चिंता करू नका. त्याच्याकडे मला माहिती आहे, मी उशिरा आलो ना म्हणून छोटा अभंग घेतला. त्याच्याकरताच त्यानं कीर्तन करायला थोडा विचार असला पाहिजे ना. म्हणून फार तर फार असंही 10 वाजता कीर्तन सुरू झालं तर कालेचं कीर्तन 12:30पर्यंत ढकलतंच महाराज. आणि जर ते कीर्तन 12:30पर्यंत होत नसेल तर मुरमुरे खाल्ल्यासारखंच वाटतं. महाप्रसादाचं नावच काढायचं नाही. कृष्णाचं चरित्र सांगायचं आणि ते पण असं 1 तासात सांगायचं, असं ते समाधान देत नाही. फार महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षपूर्वक ऐका. भगवान त्यांनी रांगू लागला. रंगणी रांगत यशोदेच्या अंगणात रांगतोय. आणि पुन्हा गुलगुला बोलत गुलुगुलू बोलतोय. तुम्हाला गुलुगुलू बोलणं कळतं का? गुलुगुलू बोलणं म्हणजे काय? फार प्रेमाची व्यक्ती असावी आणि एकांत सापडावा
आणि त्या एकांतामध्ये फार प्रेमाच्या व्यक्तीबरोबर त्यांनी हळूच आवाजामध्ये जे जास्त बोललं जातं ना त्याला गुलुगुलू बोलणं म्हणतात. मग आता आधी काय म्हणले रंगणी रांगत तो रांगतोय आणि पुन्हा काय म्हणले गुलुगुलू बोलत. रांगणारे लेकरं बोलतात की नाही? बोलतात की नाही? बोलतात ना. काय बोलतात? तो बाबा बाबा म्हणतात, दादा दादा म्हणतात, काका म्हणतात, आई आई म्हणत असतील. हे बाबा दादा काका मामा आई हे म्हणणं म्हणजे काय गुलुगुलू बोलणं झालं का? गुलुगुलू बोलणं म्हणजे लांबलचक असलं पाहिजे, ते दीर्घ असलं पाहिजे. पुन्हा तागणी महाराज त्याचा साऊंड थोडा कमी असला पाहिजे, म्हणजे जरा हळू आवाजात असलं पाहिजे, शांततेनं असलं पाहिजे, फार प्रेमाची व्यक्ती असली पाहिजे. मग अशा पद्धतीने ते गुलुगुलू बोलणं होऊ शकतं. मग इथं नामदेव महाराज काय चुकीचं सांगतात का? तो रांगतोय आणि गुलुगुलू बोलतोय ते काही चुकीचं सांगत नाही, ते बरोबरच सांगतं. मग काय बरोबर आहे याच्यामध्ये? तो असाच आहे, त्याला सगळं काय करता येतं. जेवढे गोकुळामध्ये प्रगट झालेले होते ना ते वेगवेगळ्या प्रकारची तपश्चर्या करून आलेले होते आणि त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भाव होते. कोणाला वाटायचं हा आपला मुलगा व्हावा, मग मुलगा व्हावा कन्हैया याच्याकरिता तपश्चर्या केली होती. मग त्या गोपिका त्यांनी झाल्या होत्या आणि देव मुलगा व्हावा असं वाटत होतं. काही गोमातेच्या रूपानं प्रगट झाले होते, देव मुलगा व्हावा अशी अपेक्षा पोटात होती. यानं काय केलं? ब्रह्मदेवानं त्यांनी महाराज वासरा आणि गोपाळ चोरून नेले. त्यावेळेला भगवंतानं स्वतःच वासरांचं आणि गोपाळांचं रूप धारण केले. 1 वर्ष हा परमात्मा गोपाळांचं रूप धारण करून त्यांच्या घरी जात होता. त्या गोपिकांना वाटत होतं देव आपला मुलगा व्हावा. 1 वर्ष त्यांचा मुलगा झाला. 11-11, 12-12 वर्षाची मुलं होते. पण त्यांना पाहिल्यानंतर 11 वर्षाच्या लेकराला पाहून आईच्या स्तनाला दूध येत होतं, प्रेम पाना फुटत होता. असं कधी होतं का? तानं लेकरू पाहून आईला त्यांनी प्रेम पाना फुटणं स्वाभाविक आहे. पण 12 वर्षाचं पोरगं पाहिलं स्तनाला दूध आला असं होणं शक्य आहे? शक्य नाही. पण ते होत होतं. का होत होतं? त्याचं कारण देव त्यांचा मुलगा झाला होता. त्यांना वाटायचं मुलगा व्हावा. गोमातांच्या स्तनामधून आपोआप दूध वाहत होतं. त्यांना वाटत होता परमात्मा आपलं त्यांनी वासरू त्यांनी व्हावं, आपलं त्यांनी संतती परमात्मा आपली संतती असावी. म्हणून त्यांनी त्यांचं दूध पिण्याकरिता परमात्मा वासरू झाला. म्हणून आपोआप गोमातेचं दूध स्तनातून अशा पद्धतीने वाहत होतं. कोणाला वाटत होतं आपला पती व्हावा. राम अवतारामध्ये बरेच ऋषीमुनी त्यांनी होते आणि प्रभू रामचंद्र वनवासाला आले. रामाची ख्याती अशी होती महाराज, पायाची धूळ फक्त शिळेला लागली तर ती शिळा होती, मनुष्य झाली, त्याची स्त्री झाली, अहिल्या उद्धरूनच गेली. मग त्यांनी ती ख्याती वाढली होती. सगळ्या ऋषीमुनींना कळालं राम येतो आहे आणि रामाचा चरणस्पर्श झाला की दगडाची स्त्री होते. आता वयोवृद्ध असणारे ऋषीमुनी होते. त्यांना वाटलं सगळा जन्म आपण कष्टात घालवला, म्हातारपणा आपली सेवा करण्याकरिता कोणतरी असलं पाहिजे, एखादी बायको जर मिळाली किती चांगलं होईल. मग राम आलेलाच आहे आयता. रामानं जर एखाद्या दगडाला पाय लावला आणि स्त्री झाली तर आपली सेवा करायला पत्नी होईल. म्हणून ज्याला जशी पाहिजे तशी शिळा आणली. कोणाला बुट्टी पाहिजे होती त्याने बुटकी आणली, कोणाला उंच पाहिजे उंच, त्यानं दष्टपुष्ट पाहिजे त्याने दष्टपुष्ट शिळा आणली आणि डोक्यावर घेतल्या पुन्हा शिळा. आणि राम लक्ष्मण समोरून आले होते आणि ते समोरून आले आणि ते डोक्यावर दगड घेऊन आले ऋषीमुनी. आल्यानंतर त्यांनी महाराज लांबूनच लक्ष्मणानं पाहिलं, अरे डोक्यावर दगड घेऊन आले. आता दगड घेऊन डोक्यावर आले म्हणजे त्याला वाटलं मारण्याकरिताच आले आपल्याला. मग काय यानं लगेच धनुष्य हातात घे. धनुष्य ताणल्याबरोबर म्हणले थांब जरा ते का आले पाहू दे. आणि त्यांनी पण पाहिलं धनुष्य मारण्याकरिता बाण मारण्याकरिता तयार झालेला आहे. त्यांनी पवित्रा बदलला, डोक्यावर दगड घेतले आणि भजन सुरू केलं, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय. अरे मग म्हणजे बघतायत आपले बघतायत म्हणून त्यांनी महाराज भगवान त्यांच्या समोर गेले. म्हणे काय पाहिजे? रामाला पाहिलं डोळे भरून, एवढं सौंदर्य रामाचं पाहिलं महाराज स्वतःला विसरलेच रामाला पाहून. काय म्हणायचं होतं? देवा या दगडाच्या स्त्रिया करून द्या, म्हणजे या दगडाच्या आम्हाला बायका करून द्या असं त्यांना म्हणायचं होतं. पण ते विसरूनच गेले. ते म्हणायचं म्हणले काय माहिती आहे तुम्हाला, डोक्यावर दगड घेतले होते आणि रामाकडे पाहत होते आणि पाहता पाहता म्हणजे रामा आम्हाला बायका करून घ्या. नाही कळलं तुम्हाला? बायका करून द्या आणि बायका करून घ्या याच्यात फार फरक आहे. देव हसायला लागला. म्हणे का हसता? अहो तुम्ही काय म्हणलात बायका करून घ्या. आता मी राम अवतारात आहे, एक पत्नी व्रत धारण केले, आता तुम्हाला बायका नाही करता येत. मग पुढच्या अवतारात या कृष्ण अवतारात मी तुमचा स्वीकार करीन. ते झाले महाराज गोपिकांच्या रूपानं प्रगट झाले. असे अनेक मला पुरावे तुमच्यासमोर सांगता येतील. एक अशी गोपी आहे त्या सगळ्या गोपींमध्ये की जिच्याकरता देव वेडा झाला महाराज. तिनं राम अवतारामध्ये तो अहिरावण होता, त्याची पत्नी होती चित्रलेखा. तिनं त्यांनी महाराज नवरा मारून टाकला रामाकरता. राम माझ्या मंचकावर येऊन बसावा म्हणून हनुमंतरायानं त्या अहिरावणानं बंदी करून ठेवला होता ना राम. मग हनुमंतराय गेले होते, तो देवीचा उपासक होता, त्याची देवी घेतली मुरीत घातली आणि हनुमंतराय त्याच्या जागेवर बसले, अंगावर शेंदूर ओतून घेतला. मग तो अहिरावण आला तसाच मारला की परत जिवंत झाला. कसा काय जिवंत होतो कळेच ना. मग त्याची पत्नी आली समोरून, तिनं राम पाहिला होता आणि तिच्या मनात भाव निर्माण झाला होता, हा राम मला पाहिजे. पतीचा सुद्धा त्याग करायला तयार झाली. ती म्हणे मी याला मारण्याचा उपाय सांगते, फक्त राम माझ्या मंचावर आणून बसवायचा.
हनुमंतराय म्हणले आता कसं काय होईल, राम एक पत्नीव्रत धारण करून आले, परक्या स्त्रीच्या त्याने आसनावर कसा बसेल, पण तरी राम वाचवायचा ना घेऊन जायचं म्हणून त्याने शब्द दिला रामाचं स्मरण करून. मग तिनं सांगितलं भोंगे आणतात ते अमृतन त्याच्या तोंडात घालतात. हनुमंतानं भोंगाच येऊ दिला नाही, धर भोंगा की मार, धर भोंगा की, सगळे भोंगे मारले, शेवटचा राहिला. तो मला मारू नका भोंगा म्हणला. मग काय करायचं, मला जीवदान दे म्हणले. मग तू एक काम कर, त्याला जिवंत करायचं नाही, मी सांगतो ते करायचं. म्हणून काय करायचं, तुझी जी आहे ना ती चित्रलेखा, तिच्या महालात जायचं आणि तिचा जो पलंग आहे लाकडाचा तो आतून पूर्णपणे कुरतडून टाकायचा. वारं जरी आलं तरी पडलं पाहिजे, असं झालं पाहिजे. आणि तसंच झालं महाराज, तो मारून टाकला. आणि आता त्यांनी महाराज प्रभू रामचंद्रांना मुक्त केलं. आणि हनुमंतराय रामाला घेऊन त्यांनी पवनपुत्र आहेत, वायुपुत्र आहेत महाराज, म्हणून त्यांनी वायुदेवाचं स्मरण केलं. आणि रामाला विनंती केली, रामा तुम्ही फक्त पाहत राहा मी काय करतो. रामप्रभू गेले, सोसाट्याचा वारा आला आणि वाऱ्यानं पलंग कोलमडून पडला. काय वचन होतं, पलंगावर आणून बसवायचं आणि बसून माझ्याशी 4 शब्द बोलायचं, एवढं त्यांनी म्हणणं होतं. पण पलंग तर पडला, आता कुठं बसवायचं, रडायला लागली महाराज. ती म्हणली नवरा मारून टाकला, आता रामही हातात राहिला नाही, राम पण निघून जाणार, नवरा पण राहणार, काय करू, धाय माखडून रडू लागली. रामाला तिची दया आली. म्हणले हे बघ, या अवतारामध्ये तुला माझं वेड लागलं, माझ्याकरता नवरा त्यांनी सोडून दिला, मारूनच टाकला डायरेक्ट. मी तुला वचन देतो पुढच्या अवतारामध्ये, या अवतारात जसं तुला माझं वेड लागलेलं आहे तसं पुढच्या अवतारात मला तुझं वेड लागलेलं असेल, एवढं प्रेम तुझ्यावर करीन. म्हणून ती आली महाराज. तिचं नाव आहे राधा. ती राधा रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाली आणि ती त्यांनी भगवंताकरताच अवतीर्ण झाली, देवापेक्षा जास्त वयाची आहे. पण तिथं त्यांनी गावामध्ये राहते आहे. भगवान त्यांनी बालरूपात आहे. मग यानं रडायला सुरुवात करायची. रडायला लागला रे लागला की यशोदेनं हातातली सगळी कामं टाकायची, त्याला घेऊन बसायचं, पण रडायचं थांबायचंच नाही. मग काय करायचं, एकच गवळण नव्हती महाराज, तिच्या हातात दिलं की रडायचं थांबायचा. आणि ती गवळण आहे ती राधा. मग यशोदेनं तिला बोलवायचं आणि बोलून फार प्रेमानं तिला सांगायचं, हे राधे राधे घेई श्याम सुंदरा, राधे राधे घेई श्याम सुंदरा. राधे श्याम सुंदराला घे, हा रडायचा काही थांबत नाही. मग तिच्या हातात द्यायचा. तिनं त्यांनी महाराज त्याला आलेले करत घरापर्यंत न्यायचं आणि घरी नेऊन तिच्या मंचकावर बसवायचं. काय होतं म्हणणं मागच्या जन्मातलं, मंचकावर बसवायचा. मग मंचकावर येऊन बसवायचं आणि बसल्यानंतर काकुळती येऊन त्याच्यासमोर म्हणायचं, देवा घरी कोणीच नाही रे, सगळे गेले ज्याच्या त्याच्या कामाला, मी एकटीच घरी आहे. मला असं वाटतं तू जर असाच मोठा झाला तर किती चांगलं होईल, तू जर माझ्याशी त्यांनी बोललास तर किती चांगलं होईल. असा तिचा विचार ऐकायचा आणि भगवंतानं काही क्षणात त्यांनी मोठं रूप धारण करायचं. तिच्या मंचकावर बसून तिच्याशी बोलायला सुरुवात करायची. मग कोणी ऐकेल म्हणून त्यांनी सावकाश बोलायचं, हळू आवाजात बोलायचं आणि दीर्घ बोलायचं. याला गुलुगुलू बोलणं असं म्हणतात. मग तिच्याशी गुलुगुलू बोलू लागला. कसा आहे, रांगतोय आणि गुलगुला बोलतोय, महत्त्वाची गोष्ट आहे. इतक्यात कोणीतरी आलं, अरे देवा कोणीतरी आलं, तू लहान हो. तो म्हणलं मला मोठा होण्याचा मंत्र येत होता, त्याच्यावर मोठा झालो. आता मला लहान व्हायचं मंत्रच येत नाही, मी काय करू आता त्याला. अरे असं काय करू ते देवा, माझं नांद नाही, माझं जन्म ते जगणं मरणं त्याने आहे त्याच्यावर. अरे असं काय करतो, लहान हो. काकुळती आली, मग परत लहान झाला. मग त्यांनी अशा पद्धतीने लीला करू लागला. म्हणून रांगत रंगणी, तो रंगणामध्ये त्याने अंगणामध्ये रांगतोय, तो भक्तांना आनंद देतोय, गोपिकांच्या घरामध्ये अशा पद्धतीने घुसतोय. गुलगुला बोलत रंगणी रांगत, गुलगुला बोलत. आणि एवढंच नाही, आसुर रुळत चरण तळी, पायाखाली आसुरांना पण त्यांनी मारतोय. असा असणारा हा कन्हैया रांगता रांगता उभा राहू लागला. आपले लेकरं उभे राहिल्यावर किती आनंद होतो. बायका गाणंच गातात, बाळ उभं राहिलं कोणी नाही पाहिलं असं म्हणतात की नाही, गाणंच असतं महाराज त्यांचं. ते कन्हैया उभा राहू लागला. तो उभा राहू लागला. उभा राहता राहता चालू लागला, चालता चालता पळू लागला, मित्रांबरोबर खेळू लागला. पेंद्या, वरद्या, वाकुड्या, श्रीदाम, सुदाम, मधुमंगल, मनसुख, बोबड्या ही त्याच्या मित्रांची नावं आहेत महाराज. कन्हैया मित्रांबरोबर अशा पद्धतीने खेळतोय. आईनं भल्या पहाटे त्याला जागं करायचं, जागो मोहन प्यारे, त्याचा शृंगार करायचा, त्याला चौरंगावर बसवायचं, स्वतःच्या हातानं स्नान घालायचं, त्याला पितांबर नेसवायचा, मांडीवर बसवायचं, त्याची केशभूषा त्यांनी तयार करायची. नामदेव महाराज म्हणतात माथा बाबर झोटी, असं आहे की नाही. लहान लेकरांचे जर त्यांनी केस विंचरायचे असले शांत बसत नाहीत ते. तुम्हाला नाही माहिती काय करावं लागतं. इकडं मातृशक्ती आहे त्यांना विचारा. ते असं बळत दाबून धरायचं, त्याचं तोंड असं धरावं लागतंय आणि असं धरून पुन्हा कंगव्यानं असं त्यांनी विसरावं लागतंय. विसरलं की मग त्याचे केस त्यांनी सारखे करायचे, असं त्याचा शृंगार करायचा. मग त्याच्या डोळ्यामध्ये काजळ घालायचं, मग त्याच्या कपाळावर त्यांनी मलयागिरी चंदन लावायचा, त्याच्यावर केशराची उटी द्यायची, त्याच्या कानामध्ये कुंडलं घालायची, हातामध्ये मनगटामध्ये मनगट्या घालायच्या, दंडामध्ये बाजूबंद घालायचे, गळ्यामध्ये शेला घालायचा, कमरेला एक
रेषेला बांधायचा, मांडीवर बसवायचा आणि बसून वाटीमध्ये लोणी घ्यायचं, त्याच्यामध्ये मिश्री म्हणजे खडीसाखर टाकायची, माखन मिश्री त्याला म्हणतात, स्वतःच्या हाताने त्याला खाऊ घालायची. यानं पण भरपूर त्यांनी खायची आणि खाल्ल्यानंतर त्यांनी ढेकर द्यायचा आणि शिल्लक राहिलेली जी लोणी आहे ती हातात घ्यायचं, लोण्याचा उंडा हातात घ्यायचा आणि लोण्याचा उंडा हातात घेऊन त्यांनी अशा पद्धतीनं मैयाकडे तिरक्या नजरेनं पाहायचं आणि मग म्हणायचं मैया मी खेळायला जाऊ. मग तिनं म्हणायचं जा जा म्हणलं की असंच उठायचं आणि उठून त्यांनी चालायला सुरुवात करायची. पायातले पैंजण ठुमक चलत नंदलाल, तो ठुमक त्यांनी चालतोय, पायातले पैंजण त्यांनी छुमछुम करतायत, डोक्यावर मोरपीस लावलेला आहे, कमल नयन असणारा हा भगवान आहे, त्याच्या कमरेला त्यांनी बासुरी अशा पद्धतीने खवलेली आहे आणि यानं घराच्या बाहेर पडायचं हातात लोण्याचा उंडा घेऊन आणि मोठ्यानं गोपाळाला हाक मारायचे, हे पेद्या, हे वरद्या, हे वाकुड्या, हे श्रीदाम, हे सुदाम, मधुमंगल. एवढ्या मोठ्याने आरडायची काय गरज आहे का? गोपाळ काय बहिरे होते का? अजिबात नाही. मग का आरडत होता? त्याचं कारण सगळं गाव जागं करायचं होतं. मी आलो, सगळ्यांना कळायला पाहिजे ना मी आलो. मग आरडाओरडा करत हा रस्त्यानं चालला की सगळ्या गोपाळांनी गोपिकांनी हातातली कामं टाकायची आणि त्याला पाहण्याकरिता यायचं. गोपिकांनी खिडकीत, कोणी दरवाजात, कोणी ओट्यावर, कोणी छतावर असं त्यांनी हातातलं काम टाकून उभं राहायचं आणि भगवंताकडे पाहायचं. त्याचं ते चालणं, त्याचं ते बघणं, त्याचं ते बोलणं, त्याचं ते हसणं मनाला वेधून अशा पद्धतीने घेत होतं. हातामध्ये लोण्याचा उंडा आहे, असं सुंदर असणारं मुखकमल आहे आणि त्याच्याकडे पाहून त्यांनी गोपिका विभोर झाल्या तिरक्या नजरेने गोपींकडे पाहायचं आणि स्मित हास्य करायचं. ते हसण्यानं गोपिकांनी स्वतःला विसरून जायचं. अशीच अवस्था गोकुळातल्या सगळ्या गोपिकांची झाली. नामदेव महाराज ते वर्णन करून सांगतात. नाम बने हाती लोण्याचा गोळा, नाम बने हाती लोण्याचा उंडा, नाम बने हाती लोण्याचा उंडा, नाम बने हाती
आमच्याकडं सप्ताह झाला परवा. हेच पोरं होते तिथं भजन म्हणण्याकरता. गोड तगणी भजन म्हणतात आणि अतिशय अंतकरणापासून शुद्ध भावनेनं तगणी म्हणतात. म्हणणारे फार तगणी असतात, पण ही मंडळी अतिशय श्रद्धेनं तगणी गाणारी आहेत, भावनेनं तगणी ज्ञानोबरांच्या शरणागतीत आहेत. म्हणून तगणी भगवंताचं प्रेमही त्यांच्या पोटात आहे. असं आमच्या पद्धतीनं बरेच लोक आता म्हणतात की आम्ही त्यांच्या पद्धतीनं कार्यक्रम करतो. असं म्हणणारे आता फार आहेत महाराज, ज्यांचा आमचा कधी संपर्कच झाला नाही, जे कधी आमच्यासमोर 5 मिनटंसुद्धा आले नाहीत. ते त्यांनी आमचं नाव घेऊन कीर्तन करतात. आता ते काय करत असतील, लोकांना कशा पद्धतीनं काय काय छळत असतील, कसे आडून धरत असतील आम्हाला माहीत नाही, पण आमच्या कानावर येतं. मग फार वाईट वाटतं मनाला. खरं सांगतो मी तुम्हाला, फार वाईट वाटतं. म्हणून मला काही कौतुक नाही सांगायचं माझं स्वतःचं. माझ्या गुरुनं मला सांगितलं होतं की तुला जर कीर्तन करायचं असलं तर ज्या गावात कीर्तनाचं असतील तिथं बुक्का लावून घ्यायचा नाही, त्यांची माळ गळ्यात घालायची नाही, त्यांच्या घरचं पाणीसुद्धा थेंबभरसुद्धा प्यायचं नाही. घरून पाणी घेऊन आलो आहे आम्ही. त्या लोकांना सांगायचं घेऊन जा आणून सोडा. नाही तर घेऊन जायचं आणि आणून सोडायचं जर आपल्याकडे असेल मग लेकरं बाळं कसं काय चालवायचे घरी. म्हणून ते आमच्याकडे नाही. तुम्ही घेऊन जायचं परत जागेवर आणून सोडायचं. हे स्वामीजींचं आमच्या त्यांनी म्हणणं होतं. म्हणून 2000 सालापासून कीर्तन करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि ती स्वामीजींच्या शब्दाकरिता अशा पद्धतीने चालू आहे. कोणाला आडून बघणं हा मुद्दा आमच्या जीवनात कधी आलाच नाही. आणि आमचं नाव घेऊन लोकांना पैशाकरिता आडून धरणारे लोक आमच्या कानावर येतात. फार वाईट वाटतं मला त्याचं. मला कोणाचं नाव सांगायचं नाही. पण तरी पण लक्षात ठेवा हे सगळ्या गोष्टी. म्हणून असं जर तुम्हाला कोणी सापडलं तर जागच्या जागेवर श्रोत्यांनी प्रश्न विचारा, संयोजकांनी प्रश्न विचारा की तू त्याचं नाव घेऊन त्यांनी बोलतोस आणि तो तर असं आहे, मग तुझं हे असं कसं काय, हे तुम्हाला विचारण्याचा अधिकार आहे सगळ्यांना. मी तुमच्या सगळ्यांकरता सांगतोय. हा महत्त्वाचा विचार. म्हणून त्याला जाब विचारला पाहिजे की मग तू ज्याचं नाव घेऊन हे सगळं त्यांनी करतो, त्यानं त्याचं आम्हाला सांगितलं आमचं असं चालू आहे म्हणून, मग तू कोणत्या बेसवर त्यांनी एवढे पैसे मागतो? कीर्तनाचे काही पैसे मागा. अरे कीर्तनाचे पैसे मागणं म्हणजे प्रमाण सांगू का? माते परिस थोर कथा, ही जी भगवंताची कथा आहे ही आईपेक्षा श्रेष्ठ आहे महाराज. आणि त्याच्या पुढचं ऐकायला बरं वाटणार नाही पण तरी ऐका. प्रमाण महाराजांचं ते म्हणतात, भाड घेताना लाजे, आईची भाड घेताना तुला लाज वाटत नाही असं त्यांनी म्हणतात. म्हणून कीर्तनाची रक्कम घेणं म्हणजे आईची भाड खाणं आहे. हा महत्त्वाचा विचार आहे.
म्हणून त्यांनी फार भयंकर गोष्ट, ही कथा ही आईपेक्षा श्रेष्ठ आहे महाराज. म्हणून कन्या गो आणि कथेचा विकारा हे नको दातारा घडू देऊ. म्हणून कन्येची विक्री होऊ नये, गोमातेची विक्री होऊ नये आणि कथेची विक्री होऊ नये, हा महत्त्वाचा विचार आहे. लोक करीत असतील ते त्यांच्या जबाबदारीवर करतात. मला कोणाचंच गाणं गायचं नाही. फक्त माझा मुद्दा काय, आमचं नाव घेऊन जर करत असतील तर तुम्हाला त्यांनी अधिकार आहे पूर्णपणे त्यांना प्रश्न विचारायचा, तुम्ही असं का करता सांगा. असू द्या. म्हणून त्यांनी गोड पोरं गात आहेत, फार समाधान मला वाटतं आहे. आणि मला त्यांना वेगळं काही सांगायची आवश्यकताच नाही महाराज. ते सुज्ञ आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी त्यांनी कळतात. ते कोणाला अडून धरतात असं माझ्या कानावर आजपर्यंत आलं नाही. ते बळजबरी त्यांनी कोणाला असं म्हणणं आहे असंच पाहिजे असं म्हणतात, हे काय माझ्या कानावर त्यांनी आलं नाही. भगवंताकरिता गात राहा, जन्म भगवंताच्या नावावर लिहून टाका, कारण हा परत मिळत नाही. भगवंतानंच दिलेला आहे आणि भगवंताच्याच कामं करताय, फार महत्त्वाची गोष्ट आहे. असो. नामदेव महाराज वर्णन करून सांगतात, नामामणे हाती लोण्याचा उंडा, गवळणी त्या तोंडा बोलल्या. गवळणी त्याच्या तोंडाला पाहून त्यांनी बोलू लागल्या. गवळणीच्या मनात विचार यायला लागला की हा जर आपल्या घरी आला तर किती चांगलं होईल. मग ज्या गोपीच्या मनात विचार यायचा की आपल्या घरी आला पाहिजे, हा भगवान त्यांनी त्या गोपींच्या घरी जाण्याचा विचार करून, पण कसं जायचं, काही निमित्त असलं पाहिजे ना. मग सगळ्या गोपाळांना पाहिलं, मरतुकड गोपाळ, उदबत्ती छाप सगळे कार्यामध्ये गवळ्याच्या घरचे दिसतात आणि असे मरतुकडे आहात, खायला भेटत नाही का. देवा आमच्या घरी भरपूर दही दूध तूप लोणी आहे, पण सगळं डेअरीला जातं, आमच्या डेअरीला काहीच शिल्लक राहत नाही. मग काय करावं विठोबा. सगळ्या गोपाळांना भगवान त्यांनी सांगू लागला, जर तुम्हाला दही दूध तूप लोणी खायचं असेल तर याला तरी यारे लागे. अवघे माझ्या मागे मागे, सगळ्यांनी माझ्या मागे मागे या. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. म्हणून सर्व गोपाळांना त्यांनी महाराज भगवान आपल्याबरोबर घेऊन गोपिकांच्या घरात घुसू लागला. भरपूर त्यांनी दही दूध तूप लोणी खाऊ लागला, माठ पालथे घालून ठेवू लागला. सगळ्या गावामध्ये बोभाटा त्यांनी झाला. नंदराजाचा मुलगा त्यांनी चोरी करतो. पाहती गवळणी तवती पालथी दुधानी, म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे. पण यशोदा राणीच्या समोर गारहाणे सांगण्याकरिता गोपिकेवर, यशोदे अगं तुझ्या बाळाला काही समजून सांग, तुझ्या कानाला काहीतरी सांग, त्याला काही समजून सांग. आमच्या घरात त्यांनी घुसतो, चोरी करतो, लोणी खातो. यशोदेने मान्य करू नये, तिने सांगायचं बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाणी, काय सांगता गारहाणे गोकुळच्या नारी. म्हणून त्यांनी तिनं मान्य करून तिने सांगितलं, हे पा माझा कन्हैया चोरी करायला कोणाच्या घरी जात नाही, कोणतीच आई मान्य करीत नाही पोराच्या खोडी. जर तुमचं म्हणणं असेल तो तुमच्या घरीतून चोरी करतो, त्याला पकडून दाखवा. गोपिकांनी त्याला पकडण्याकरिता तयारी केली महाराज, याला पकडलं पाहिजे. सगळ्या गोपिकांनी हातात काठ्या घेऊन त्यांनी त्याची वाट पाहायला सुरुवात केली. आता येईल आणि याला पकडायचं. कन्हैया सगळ्या गोपाळांना घेऊन चोरी करण्याकरिता गेला. सगळ्या गोपी हातात काठ्या घेऊन उभ्या होत्या. गोपाळ म्हणले, देवा आज काही खायला भेटत नाही, आता काय केलं पाहिजे. देवाला चिंता करू नका, सगळ्यांनी डोळे बंद करून घ्या. सगळ्यांनी डोळे बंद केले. डोळे बंद केले की चमत्कार झाला. सगळ्या गोपाळांना घरात घेऊन गेला त्याच्या सामर्थ्यावर. सगळे गोपाळ घरात गेले. त्यांनी भरपूर दही दूध तूप लोणी खाल्लं. गोपी बाहेरच होत्या. घरात काहीतरी खुडबुड वाजायला लागलं. गोपिकांना कळालं. गोपी घराच्या दिशेनं सरसावल्या. गोपाळांना कळा, अरे गोपिका आल्या का नाही, काहीतरी कर. म्हणलं परत डोळे झाका. डोळे झाका म्हणलं की सगळ्यांनी डोळे झाकले. सगळे गोपाळ बाहेर आले. एकाच्या मनात विकल्प निर्माण झाला. तो म्हणला डोळे झाक. म्हणलं की आतमध्ये आणलं. डोळे झाकले की बाहेर काढणार आहे. नेमका डोळे झाकल्यावर हा काय करतो असा विचार करून त्याने डोळे झाकले, पण हे असे झाकले. हे काय डोळे झाकणं आहे का. पाहिलं नेमकं काय करतोय म्हणून. असे डोळे झाकले. सगळे बाहेर गेले. तेवढा एकटाच अडकला सवाण्यात. घराला पूर्वीच्या घराला सवाने असायचे दोरं, त्या दोऱ्यात अडकला. कमरेपासून वरती होता आणि कमरेच्या खाली लोंबकळला होता. त्याचे पाय असे हालत होते. गोपिका आल्या, पाहिलं सगळ्या दह्या दुधाचा रबडा झाला होता. आणि सगळे त्यांनी चोर तर काय दिसत नव्हते कुठे गेले. एका गोपीचं सहज वरती लक्ष गेलं. त्याचे पाय हालत होते. अरे म्हणजे चोर वरती आहे असं म्हणलं की हातात तिच्या काठी होतीच महाराज गोपीच्या. धडकी बदडायला सुरुवात केली. त्याच्या पोटऱ्या साळून काढल्या. तेव्हापासूनचा शब्द आहे पोटऱ्या साळून काढणे. म्हणून त्यांनी महाराज बेदम मारायला सुरुवात केली. मग घाबरला. कन्हैया धाव आरडाओरडा करू लागला. कन्हैया धावत आला. अरे कसं काय अडकला. डोळे झाकले नव्हते का. मला देवा अर्धे झाकले होते. देव म्हणला माझ्यावर जर विश्वास ठेवायचा असला ना तर डोळे झाकून विश्वास ठेवायचा. जर अर्धवट विश्वास ठेवला की मार खावा लागतो मायेचा. लोक का मार खातात त्याचं कारण त्यांचा अर्धवट विश्वास असतो. कोरोना आला आणि डॉक्टर म्हणले तुम्हाला असं करावं लागेल, माळ काढून टाका. काढल्या ना माळा लोकांनी महाराज. हे तेच आहेत मार खाणारे. हा महत्त्वाचा विचार आहे. अर्धवट विश्वास. म्हणून त्यांनी माळाच काढून टाकल्या. म्हणून त्यांनी भगवंतानं पुन्हा डोळे झाक म्हणलं की परत बाहेर काढला. अशा अनेक प्रकारच्या खोड्या भगवान त्यांनी करतोय. गोपाळांनाही आद्दल घडवतोय.
एका गोपीने त्यांनी महाराज फार चोर येतात म्हणून राखणदार घराच्या दारात त्यांनी झोपवलं. म्हातारा आणला घरातला त्यांनी म्हातारा त्याला सांगितलं बघा दरवाजात झोपा, फार त्यांनी चोर येतात आतमध्ये घुसू द्यायचं नाही. आता गवळ्याच्या घरचा म्हातारा होता, 2-3 लीला सांगतो थांबतो. चांगलं दष्टपुष्ट होता, तोंडात दात नव्हते, घोरायचं काम सुरू होतं, ढेरी पण फार मोठी होती. आणि कन्हैयानं पाहिलं हा राखणदार झोपवलेला आहे. सगळे पोरं म्हणले आज काय खायला भेटत नाही, राखणदार दरवाजात आहे. देवाला थांबा याची थोडी गंमत करूया. इकडे पाहिलं देवानं, बाहेर ते डेरे अडकवलेले होते, शिंक्यावर डेरे अडकवले होते बाहेर, ते ताकाचे डेरे होते. यानं काय खायचं होतं, लोणी खायचं होतं. आता लोणी आणि ताक एकातूनच बाहेर पडतं, त्याचं नाव आहे दही. दह्याचं मंथन केलं की लोणी बाहेर पडतं आणि ताक पण बाजूला होतं. ताक आणि लोणी 2 घटक आहेत, त्यातला एक घटक त्यांनी अशा पद्धतीनं सार आहे आणि दुसरा घटक आसार आहे. म्हणून त्यांनी ताक म्हणजे काय आसार आणि लोणी म्हणजे काय सार. मग सार वस्तू कुठं ठेवायची असते, घरात ठेवायची असते. लोणी कुठं ठेवलं होतं, घरात ठेवलं होतं. सार वस्तू घरात आहे आणि आसार वस्तू कुठं ठेवायची, बाहेर ठेवायची. म्हणजे ताक कुठं ठेवलं होतं, बाहेर. म्हणजे नियम काय आहे, सार वस्तू घरात आणि आसार वस्तू बाहेर. घरातले लोक कुठं झोपले होते, घरात. म्हातारं कुठं झोपलं होतं, बाहेर. आसार वस्तू कुठं असते, बाहेर. म्हातारं कुठं झोपलं होतं, बाहेर. तुम्हाला कळालं ना पण नाही तर त्या जनरेटरच्या आवाजानं काही समजलं मग काय करायचं. पण लक्ष बरोबर आहे का, आसार वस्तू कुठं असते, बाहेर. आणि म्हातारं कुठं झोपलं होतं, बाहेर. हेच देवाला सांगायचं होतं त्याला. बावळाटा जन्म त्यांच्याकरता काढला आणि तुला बाहेर झोपवलंय आणि ते सगळे घरात झोपले. मग काय करायचं, तो टाकाचा डेरा घेतला आणि धाड करत त्याच्या डेरीवरच नेऊन फोडला महाराज. ते हा करत त्यांनी जागा झालं. म्हातारी दुसऱ्या दिवशी सकाळीच गाराणं घेऊन, यशोदे अगं पोराला काही समजून सांग, माझं कुकू बळकट म्हणून म्हातारं वाचणं तो कुक केलं असतं, म्हाताऱ्यानं कोणाला सांगितलं असतं. जरा समजून सांग तुझ्या पोराला. तिचं होतं नाही तर दुसरी धावत आली. म्हणे काय झालं बघ, म्हणे माझा हात मोडला. मग हॉस्पिटल जा, एक्सरे काढून घे, एखादं प्लास्टर त्याला काहीतरी कर. ती म्हणे का मोडला, ती ऐक. म्हणे काय झालं, तुझा तो लाडका आमच्याकडे आला रात्री, त्याने सगळ्या गायी त्यांनी गोठ्यातल्या सोडून दिल्या आणि गाढवा आणले कुंभारवाड्यातून आणि सगळे गाढवं गायीच्या जागेवरून उभे केले. आता गाढवाचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे, गाढव फार चांगलं असतं महाराज. गाढव काही पण खात नाही, खरंच काही पण खात नाही गाढव. गाढव कोणतं पण पाणी पित नाही मार, खराब पाणी सडलेलं पाणी अजिबात गाढव पिणार नाही. तुम्हाला नाही कळत का मला काय, गाढवाचं सांगतोय मी. गाढव ते तसलं पाणी पित नाही महाराज. पूर्वीच्या काळात सैन्यात गाढवं असायची, सैन्याबरोबर गाढवं असायची. सैन्याला जर पाणी प्यायचं असलं कुठेतरी आणि साठवणीचं जर पाणी असलं किंवा एखादा पाण्याचा स्रोत असला तर आधी गाढवाला पाणी पाजायचे. गाढव जर पाणी पिलं समजायचं का पाणी शुद्ध आहे, कारण विषारी पाणी गाढव पित नाही. म्हणून गाढव फार चांगल्या स्वभावाचं असतं. एवढं त्यांनी सोजवळ असतं महाराज. पौर्णिमेचं टिप्पूर चांदणं पडलं आणि एखाद्या भिंतीची सावली जर पडली तर गाढव सावलीला जाऊन उभं राहतं, रात्रीच्या टायमाला सावलीला उभं राहतं. त्याचा स्वभाव तसा. अजून त्याचा गुणधर्म सांगतो. गाढवाला त्यांनी महाराज, काही लोक म्हणतात गाढवाच्या मागून जाऊ नये आणि कोणाच्या तरी पुढून जाऊ नये. आता कोणाच्या मला माहीत नाही अजून, पण गाढवाच्या नक्की मागून जाऊ नये. का, गाढव पिछाडी मारतं. ही गोपी त्यांनी महाराज गेली धार काढण्याकरिता गायीची आणि गायीच्या जागेवर गाढवा आणून बांधले होते. तिला काही कळालंच नाही महाराज गाय का गाढवा. अंधारात त्यांनी पहाटे गेली होती ना, बादली घेऊन त्यांनी बसली आणि गाढवाच्याच खाली बसली म्हणले. मग काय केलं, गाढवाने पिछाडी मारली, एका लाथेत बादली, दुसऱ्या लाथेत मी लांब जाऊन पडले, हात मोडला. सांग तुझ्या पोराला काय समजून काय करावं. आता तिचं होतं नाही कुठं तर तिसरी आली धावणे. याने बाई काय केले करणे, पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ घालून दाढीची वेणीची गाठणच मारून दिली. गाठण काही केलं कोणाला सुटेच ना महाराज. एकदा सगळ्या पोरांना सांगितलं उद्या आपल्या गावात शेमग्याचं सोंग येणार आहे, सगळ्यांनी चौक्यात उभा राहा. आता ते बाईची वेणी होती, याची दाढी होती. आता ते चित्र जर तुम्ही डोळ्यासमोर आणलं तर पुढे कोणाला चालावं लागणार, बाईला पुढं चालावं लागलं आणि हे त्यांनी मागून चालायला लागले. बरं तिच्या त्या दाढीला गाठ मारली होती ना, याला वर पाहावं लागत होतं. मग गवळण गरगर गिरक्या मारी, गवळी वर दाढी धरी, अशी दाढी धरूनच तिच्या मागे पळायला लागला. मग काय करायचं, अगं हळू चालना, अगं ती काय हळू चालते का, जागेवर 90चं स्पीड धरलं महाराज तिनं, पळायला लागलं. सगळ्या चौकात पोरं हुर्रे हुश्या सगळेजण. एकानं तर गाणंच रचलं तुम्हाला, विणीला गोंडा बांधला, मग त्याची विणी हा गोंडा, असं सगळ्या गावात चक्कर मारली महाराज. काय केलं त्यांनी, सुटेच ना गाठ. कात्रीनं कापायचा प्रयत्न केला. ती म्हणले तो म्हणला माझ्या दाढीला हात लावू देणार नाही. मग वेणीकडून कापायला लागले. ती म्हणली माझी सवासणीची वेणी आहे, मी काप. आता म्हणजे पूर्वीच्या काळात सवासणी वेणीला फार जपायच्या महाराज. आता वेणी कापल्याशिवाय सवासणीच होता येत नाही.
असं आहे. म्हणून त्यांनी महाराज माझी समस्तीची बी नाही म्हणजे हात लावू देणार नाही. म्हणून त्यांनी महाराज ती कापता कापली जाईना, जळता जळेना असं त्यांनी घडलं. भगवंताच्या समोर गेले, देवानं हात लावल्याबरोबर गाठ सुटली. अशा अनेक प्रकारच्या खोड्या कन्हैया करू लागला. त्या सगळ्या खोड्या यशोदेच्या कानापर्यंत गेल्या, जरा जास्तच झाल्या होत्या. यशोदा म्हणले, हे बघा आता तू घरी राहण्याच्या योग्यतेचा राहिला नाही, उद्या जाई वना, सवे घेऊन ये गोधना, गोमातेला घेऊन राहण्याचा. सगळ्या गोमातेला घेऊन कन्हैया वनाच्या दिशेने जाऊ लागला. सगळे गोपाळ बरोबर आहेत. अनेक प्रकारचे खेळ त्यांनी कन्हैया खेळू लागला. ते खेळ खेळून खेळून सर्वजण त्यांनी दमले. एक खेळ सांगतो आणि थांबतो. कांदा फोडीचा खेळ आहे महाराज. काल संत पंढरीमध्ये ललित काला झाला. मी तुम्ही निघून आल्यानंतर ललित काला झाला. तो ललित काला त्यांनी असा असतो, त्याच्यामध्ये गोपाळांचे खेळ खेळले जातात. त्याच्यात एक खेळ होता कांदा फोडीचा. आम्ही लहानपणी खेळायचो. एका जणानं दोन पाय पसरून बसायचं, उडी मारायची. मग एका पायावर दुसरा पाय ठेवायचा, मग इता ठेवायच्या, मग खाली वाकायचं, मग गुडघ्यावर वाकायचं, मग सरळ उभं राहायचं, मग खांद्यावर उडी मारायची, मग सरळ उभं राहायचं, डोक्यानं उडी मारायची. शेवटची उडी. ही शेवटची उडी जर बरोबर आली तर बरं, नाही तर राज्य घ्यावं लागेल. देवानं सांगितलं उड्या मारण्याकरिता सगळे तयार होते. वाकुड्या उड्या मारण्याकरिता आला. त्याच्या सगळ्या उड्या बरोबर आल्या, पण शेवटची उडी हुकली. देव म्हणला आता शेवटची उडी हुकली, राज्य दे. म्हणे काय करायचं, मला खांद्यावर घे देव म्हणला. आणि 84 कोसभरची भूमी आहे, त्याच्यात चक्कर मारून आण. तुमच्या लक्षात येतं का त्यात भाव आहे महाराज. शेवटची उडी म्हणजे माणसाचं शरीर, ही शेवटची उडी. शेवटची बारी, एक मनुष्य देह, मनुष्य शरीर शेवटचं, शेवटची उडी आहे. याच्यात जर मुक्त झाला तर बरं, नाहीतर 84 लाख 84 लाख योनीमध्ये फिरावं लागेल. कन्हैयाला खांद्यावर घेतलं, चक्कर मारण्याकरिता निघाला. पण आता 84 कोस फिरायचं म्हणल्यावर किती त्रास वाटेल. उन्हाचा डोम झाला होता. 12:12 झाले होते. पोटात भुकेचा डोम झाला. मग काय करावं काना, आता मला सहन होत नाही रे, खांदी भार, पोटी भूक, काय खेळायचे सुख, खेळ मोडावा परता. मग देवानं खेळ मोडला. खडकावर जाऊन उभा राहिला. सगळ्या गोपाळांना एकत्र केलं, कमलाकार बसवलं, पानांचं द्रोण तयार केलं, सगळ्यांच्या शुद्र एकत्र केल्या, त्याचा काला केला आणि स्वतःच्या हातानं त्यांनी भगवान गोपाळांना काला भरू लागला. भागवतकार त्याचं वर्णन करून सांगतात. हरिम अभिव्रत वेणुम जठर पटयो शृंग भेत्रेच कक्षे वामे पानो मश्रुण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिस्वरधो हासयन् नर्म विश्वै स्वर्गे लोके मिश्री बभुजे यज्ञभुक् बाल केले. गोपाळ कृष्ण भगवान की जय. भगवंतानं काला केला, सगळे गोपाळ संतुष्ट झाले. हा प्रसंग इथपर्यंत सांगायचा असतो. आपण त्या मुद्द्यापर्यंत आलेलो आहोत. काला दोघांमध्ये होत असतो, देव आणि भक्तांमध्ये. कीर्तनामध्ये देव उभाच असतो. भक्तांची आवश्यकता असते. कोण्या भक्तांबरोबर भगवान काला करतो, ते निके वैष्णव आहेत, त्यांच्यावर भगवान काला करतो. मग निके वैष्णव कोण आहेत सांगू का? सांगू का? नको सांगू. सांगू. हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा हे आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. यथामत यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून श्री दबगीरनाथ महाराजांच्या बाबी चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून